मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारिणं श्रीचैतन्यमीश्वरं परमानंदमाधवं. हरे कृष्णा. अध्यात्म मंथन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी श्वंबनकर आपले सहर्ष सहृदय स्वागत करतो. श्रीमद भगवद्गीता अध्ययन ही जी आपण शृंखला सुरू केलेली आहे याच्या चौथ्या भागापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पहिल्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचं महात्म्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या भागामध्ये हे जो भगवद्गीतेचे वक्ता आहे भगवान श्रीकृष्ण हे नेमके कोण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या भागामध्ये श्री भगवान उवाच असं भगवद्गीतेमध्ये जेव्हा जेव्हा कृष्ण बोलताय असं म्हणलेलं आहे, पण श्री भगवान म्हणजे नेमकं काय, तर ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केली की ऐश्वर्यस्य समाग्रस्य वीर्यस्य यशसा श्रियः ज्ञानम वैराग्यो अश्चैव षण्णं भग इति गण. ज्या व्यक्तीमध्ये संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान, संपूर्ण वैराग्य आणि संपूर्ण कीर्ती आहे, ती व्यक्ती सर्वाकर्षक बनणार. आणि यत्कर्षति इति कृष्ण, जो सगळ्यांना आकर्षित करून घेतो तोच कृष्ण. त्यामुळे या श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणलेला आहे. आणि या भगवान शब्दाचा अर्थ आपण मागच्या भागामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता ह्या ज्या भगवंतांनी ही जी भगवद्गीता जी उतरवलेली आहे आपल्यासाठी, ती एका खूप अशा नाट्यमय एका लीलेतनं त्यांनी ती उतरवलेली आहे. आणि ही जे संपूर्ण जे भगवंतांनी भगवद्गीता आपल्यापर्यंत पोचावी याच्यासाठी जी संपूर्ण लीला घडवून आणली ते श्रील वेदव्यासांनी लिहिलेलं महाभारत आहे. म्हणजे 1,00,000 श्लोकांचं असलेलं महाकाव्य. आणि या महाकाव्यामध्ये ही भगवद्गीता 700 श्लोक जणू काही ह्या संपूर्ण जो ट्रेजर बॉक्स आहे, एक खजाना आहे, त्याच्यामध्ये त्या पेटीमध्ये एक सर्वोत्तम दिव्य रत्नाच्या रूपाने ही भगवद्गीता प्रकाशित होते. तर ही भगवद्गीता ज्या महाभारतामध्ये आलेली आहे त्या महाभारताची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की हे महाभारत युद्ध नेमकं घडलं कोणत्या कारणाने. तर आपल्याला महाभारत हे आज आपण आजच्या भागामध्ये संक्षिप्त रूपामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की संपूर्ण महाभारत काय आहे. आपण युद्धभूमीपर्यंत येऊन पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पुढच्या भागापासून आपण सरळ श्रीमद भगवद्गीतेमध्ये प्रवेश करणार आहोत. तर महाभारत जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हे महाभारत भरतवंशामध्ये घडलेलं आहे. भरतवंशाचे जे महाप्रतापी राजे होते चंद्रवंशातले 2 वंश, आपल्या जे क्षत्रिय कुळांमध्ये सूर्यवंश आणि चंद्रवंश हे 2 महातेजस्वी महापराक्रमी वंश होऊन गेले. त्यातला जो सूर्यवंश होता त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं अवतरण झालेलं आहे आणि चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्णांचं, आणि भरत राजा आणि हे कुरु वंश हा सुद्धा चंद्रवंशामध्येच येतो. तर भरत आहे हा महापराक्रमी राजा होता, तेजस्वी राजा होता आणि धर्मज्ञ राजा होता. त्याच्या कुळामध्ये कुरु राजा होऊन गेले जे सुद्धा खूप महापराक्रमी, महातेजस्वी आणि तपस्वी सुद्धा होते. आणि ह्या कुरु राजाने ज्या क्षेत्रामध्ये तपश्चर्या केली होती त्यालाच कुरुक्षेत्र म्हणलेलं आहे. तर त्याची 6वी पिढी शांतनू राजा. शांतनू राजापासून खऱ्या अर्थाने महाभारत आपल्याला महाभारताची कथा सुरुवात होते. तर हे जे शांतनू महाराज होते हे एक दिवस शिकार करताना जंगलामध्ये फिरत असताना त्यांना एक खूप तेजस्वी आणि सुंदर कन्या गंगा नदीतून बाहेर आली आणि ती इकडे तिकडे विचरण करत होती. या सुंदर कन्येकडे बघितल्यानंतर शांतनूचं संपूर्ण भान हरपलं आणि तो तिच्या मागे मागे चालत सुटला. ते इतके प्रेमाने त्याच्यासोबत आसक्त झाले होते की कालांतराने त्यांनी त्या कन्येसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात. तर त्या म्हणाल्या की मी गंगा नदी आहे, मी गंगा आहे. आणि शांतनू राजा इतके महापराक्रमी, इतके तेजस्वी होते, तर गंगादेवीसुद्धा त्यांच्याकडे बघून त्यांच्यावरती भाळलेल्या होत्या. तर शांतनू राजांनी गंगादेवींकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. विवाहाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर गंगादेवी म्हणाल्या की मी हा प्रस्ताव स्वीकार करेन, पण एका अटीवर. म्हणे कोणती अट आहे ती,
तर मी जे काही करेल ते करत असताना तुम्हाला एकही प्रश्न विचारायचा नाही की तू हे का करतेस. ज्या दिवशी तू मला हा प्रश्न विचारशील की तू हे का करतेस, त्या क्षणी मी तुझ्या आयुष्यातनं निघून जाईल. शेवटी मी नदी आहे आणि नदीचा प्रवाह हा कुणासाठीही थांबत नाही, पण मी तुझ्यासाठी थांबते. तर जर तुला ही अट मान्य असेल तर मी विवाह करायला तयार आहे. शांतनू राजा म्हणतो की ठीक आहे, काय फार मोठी अट नाही आहे. आणि गंगादेवीचं आणि शांतनू राजाचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर गंगादेवी त्यांना काही दिवसांनी त्यांना गर्भवती होतात आणि गर्भवती झाल्यानंतर जेव्हा त्या प्रसवतात आणि त्यांना बाळ होतं, बाळ झाल्यानंतर शांतनू राजाला तर खूप आनंद झालेला, पण गंगादेवी ते बाळ उचलतात आणि सरळ गंगेच्या प्रवाहाच्या दिशेने चालायला लागतात. शांतनू विचार करतात की आत्ता बाळ झाले ही त्याला कुठे घेऊन चालली आहे, पण प्रश्न विचारायचा नाही की काय करते, कुठे चालली आहेस. तर त्यामुळे ते फक्त मागे मागे चालत राहतात आणि बघतात की ती जाते गंगादेवी आणि त्या प्रवाहामध्ये त्या बाळाला बुडवून त्याला सोडून देतात, मारून टाकतात. त्याला खूप मोठा धक्का बसतो की एक आई असं कसं काय करू शकते, ते पण गंगा, जिला पतित पावनी म्हणतात लोक. पण प्रश्न विचारायचा नाही, त्यामुळे तो काहीही विचारू शकत नाही. मग असं पहिलं बाळ अशा पद्धतीने सोडून देतात. दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं आणि 7 वेळा असं होतं की ते गंगादेवी गर्भवती होतात, त्यांना मुलगा होतो आणि मुलगा झाल्या झाल्या ते लगेच जातात आणि गंगेच्या प्रवाहामध्ये त्याला सोडून देतात. आणि पत्नीप्रेमामुळे शांतनू राजा त्या अटीमध्ये अडकलेले असल्यामुळे ते त्यांना अडवू शकत नाही. पण शेवटी ते त्यांना विचारतात, जेव्हा 8वा मुलगा ते सोडायला चाललेले असतात, खूप विव्हळ होऊन ते त्यांना थांबवतात की गंगे थांब, तू हे काय करतेस, या बाळाला का विसर्जन करतेस, तू आत्तापर्यंतचे आपले 7 पुत्र तू मारून टाकले. तर त्यावेळी गंगादेवी सगळ्या रहस्याचा उलगडा करतात. ते म्हणतात की हे शांतनू, आपलं जे लग्न झालेलं ते एका शापामुळे झालेलं आहे. पूर्वी तू महापराक्रमी राजा होता, ज्यांनी स्वर्गामध्ये स्थान मिळवलेलं होतं. तुझं नाव होतं राजा महाभिषक. आणि जेव्हा तू स्वर्गामध्ये, तू इंद्रसभेमध्ये तुम्ही सर्व असताना अचानक एक दिवशी ब्रह्मदेव, मी ब्रह्मदेवाची कन्या आहे, ब्रह्मदेव मला ब्रह्मलोकातनं घेऊन एक दिवस स्वर्गामध्ये आले आणि स्वर्गामध्ये आल्यानंतर तिथे तू होतास. तुझं व्यक्तित्व बघून मला इतकी मी प्रभावित झाले आणि तू सुद्धा माझं सौंदर्य बघून माझ्यावरती इतका प्रभावित झाला मला बघून की आपण दोघंही एकमेकाकडे एकटक बघत राहिलो. त्या बघण्यामध्ये आपलं भानही हरपून गेलं. माझा पदर खाली सरकला तरीसुद्धा मला तो सावरण्याचं भान राहिलं नाही. हे सगळं बघून ब्रह्मदेवाला प्रचंड राग आला, माझ्या वडिलांना, आणि त्यांनी मला शाप दिला की तू पृथ्वीवरती नदी बनून वाहशील आणि तुला ह्याची पत्नी व्हावं लागेल, आणि तुला शाप दिला की तुझं स्वर्गातनं पतन होऊन जाईल आणि तुला पृथ्वीवरती एक सामान्य मनुष्य रूपाने तिथे जन्म घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीने तुझं पतन झालं, तू आता शांतनू झालेला आहेस आणि मी गंगा नदी भरून वाहते, पण मी आता तुझी पत्नी झालेली आहे. आणि आपलं लग्न झाल्यानंतर मी पतित पावनी आहे, पतितांचा उद्धार करणारी आहे. अष्टवसूंना देखील एक शाप होता आणि त्यांना मृत्यूलोकामध्ये जन्म मिळण्याचा त्यांना शाप मिळालेला होता. तर हे अष्टवसूंपैकी एक 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 प्रत्येकजण माझ्या उदरीचे जन्माला आले, पण मी त्यांचं लगेच त्या मनुष्य योनीतनं मुक्तता केली आणि परत ते त्यांच्या स्थानाला प्राप्त झाले, म्हणजे मी त्यांचा उद्धार केला. पण हा जो 8वा आहे, याचं काही ना काहीतरी अजून मोठा रोल बाकी आहे, त्याचं काहीतरी अजून खूप मोठं कार्य बाकी आहे, म्हणून कदाचित ह्याला तू बुडवून दिलं नाहीस आणि ह्याला तू वाचवलं. काही काळासाठी मी या बाळाला तुझ्या पालनपोषणामध्ये देऊन जाते, पण मी त्याला पुन्हा घ्यायला येईल. आणि मग त्या बाळाला त्या गंगादेवी शांतनू राजाकडे देतात. थोडा मोठा झाल्यानंतर त्याला घेऊन जातात आणि त्याला स्वर्गलोकामध्ये घेऊन जातात आणि त्याला जे देवांचे गुरु बृहस्पती आहे, बृहस्पतींकडनं तो मुलगा शिक्षण मिळवतो शास्त्रांचं, आणि बृहस्पतींकडनं शास्त्रांचं शिक्षण मिळवतो. आणि भगवान परशुराम आहे, त्यांच्याकडनं शस्त्रविद्येचं शिक्षण मिळवतो. आणि तो मुलगा देवव्रत पूर्णपणे शास्त्रांचं, राजनीतीचं सगळं शिक्षण देवांच्या गुरु बृहस्पतींकडे घेऊन, त्यांच्याकडनं घेऊन आणि परशुरामाकडनं शस्त्रविद्या शिकून असा महापराक्रमी आणि तेजस्वी बनून तो देवव्रत, जो गंगा आणि शांतनूचा मुलगा आहे, तो गंगादेवी शांतनू राजाला सुपूर्द करतात आणि त्या पुन्हा त्यांच्या प्रवाहाच्या दिशेने निघून जातात. मग शांतनू राजा
देवव्रतासोबत असतो. पण गंगादेवी गेल्यानंतर शांतनू राजाला फार एकटं एकटं वाटायचं आणि ते नेहमी उदास असायचे. तर एक दिवस असेच वनामध्ये फिरत असताना तिथे त्यांना सत्यवती नावाची एक सुंदर तरुणी दिसते. तर ते जेव्हा शिकार करत असतात त्यांची भेट कशी होते की त्यांना खूप सुंदर सुगंध यायला लागतो आणि ते त्या सुगंधाचा ओघ म्हणजे वेध घेत घेत जातात की हा सुगंध येतोय कुठून. आणि जेव्हा ते तिथे जवळ पोचतात बघतात की एक कन्या आहे, खूप सुंदर तरुणी आहे, तिच्या शरीराचा तो सुगंध येतोय आणि तो खूप लांब दूरवरपर्यंत पसरलेला असतो. आणि ती त्यांना इतकी आवडते की त्यांचं तिच्यावरती प्रेम होतं. तीही शांतनू राजावरती आसक्त होते आणि ते तिच्या विवाहाची मागणी घालण्यासाठी तिच्या वडिलांकडे जातात. ही असते सत्यवती. तर ही सत्यवती जे मच्छीमार असतात, मासेमारी करणारे जे कोळी, त्यांच्या राजाची मुलगी असते. आणि तिथं गेल्यानंतर शांतनू राजा म्हणतो की मला कृपया तुमची जी मुलगी आहे ती मला पत्नी म्हणून हवी आहे, तर मी तिचा हात मागण्यासाठी आलेलो आहे. तर त्यावरती तो कोळी राजा तो म्हणतो की माझे मुलीला तुम्हाला द्यायला मला काही हरकत नाही आहे, पण जरी मी खूप छोट्याशा टोळीच्या छोट्या कबिल्याचा राजा आहे त्या मच्छीमारांचा, तरीसुद्धा माझी मुलगी इथं राजकन्येचं तिचं पद आहे. जर मी तिचा विवाह तुमच्याशी केला तर तुमचं ऑलरेडी गंगादेवींसोबत लग्न झालेलं होतं, त्यांचा मुलगा देवव्रत हाच तुमच्या हस्तिनापुराचा पुढे राजा होईल आणि हस्तिनापुराचा जो राजा होईल त्याचे मुलं राजे बनतील. माझी मुलगी तुमच्यासोबत लग्न करून ती तुमची राणी तर बनल, पण तिचं पोझिशन ही दासीसारखीच असेल, तर ते मला नको आहे. तर जर माझ्या मुलीचेच मुलं जर तुमचे उत्तराधिकारी होणार असतील तरच मी माझी सुशील सुंदर कन्या तुम्हाला विवाहामध्ये तुमच्या हातामध्ये तिचा हात देईल. तर हे ऐकल्यानंतर शांतनू राजा म्हणतो ते शक्यच नाही आहे, कारण देवव्रत हा सर्वोत्तम व्यक्ती आहे हस्तिनापुराचा युवराज बनण्यासाठी. तर तो म्हणतो की मग माझ्या मुलीला तुम्ही विसरून जा. मग शांतनू राजा जसं काय त्याचं प्रेमभंग झाल्यासारखं तो बिचारा खूप अस्वस्थ अशा अवस्थेमध्ये पुन्हा हस्तिनापुरात येतो. आणि एका उत्तम पुत्राचं हे लक्षण असतं की वडिलांनी सांगण्याआधी त्यांच्या हावभावांवरून समजणं की वडिलांना काय झालेलं आहे. आणि देवव्रत त्यांची विचारणा करतो आणि विचारणा केल्यानंतर शांतनू राजा सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित सांगतात. तर जो देवव्रत आहे तो विचार करतो की ह्यात काय मोठं आहे. जर वडिलांच्या आनंदासाठी त्यांची मुलं जर त्या सत्यवतीचे जर मुलं राजे बनणार असतील तर मला त्याचा काहीच आक्षेप नाही आहे. शांतनू राजा म्हणतात की नाही, तू असं करू नकोस, तूच राजा झाला पाहिजे. तर तो म्हणे नाही पिताश्री, तुमच्या आनंदापुढे माझं राजा बनणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. आणि त्यावरती तो देवव्रत स्वतः त्या सत्यवतीच्या वडिलांकडे जातो आणि त्यांना सांगतो की मी विनंती करतो आहे आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की न मी राजा होईल न माझे मुलं राजे होतील. शांतनू आणि सत्यवतीचेच मुलं, माझ्या वडिलांचे आणि तुमच्या मुलीचेच मुलं हे राजे होतील. तर त्यावरती तो मच्छीमार म्हणतो की ती सत्यवतीचे वडील म्हणतात की तुझा काय भरोसा, तुझा विवाह झाल्यानंतर तुझ्या पत्नीची जर मोठी महत्त्वाकांक्षा असेल तर ती म्हणेल की माझ्या मुलांना राजा करायचे आणि तुझ्यामध्ये तेवढी शक्ती आहे, साक्षात परशुरामाचा तू शिष्य आहे, तर नक्की तुझीच मुलं राजे होणार. तर त्यावरती भीष्म तिथे तिच्या वडिलांना आश्वासन देण्यासाठी म्हणून त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी तिथे प्रतिज्ञा करतात आणि कठोर प्रतिज्ञा करतात की जर तुम्हाला ह्या गोष्टीचा डाऊट वाटत असेल, तुम्हाला संशय असेल, तर मी इथे प्रतिज्ञा करतो की मी आजीवन नैष्ठिकी ब्रह्मचारी राहील. जर बायकोच येणार नाही तर माझी मुलं होणार नाही आणि कोणीही त्या सिंहासनावरती अधिकार व्यक्त करणार नाही. तर त्यावरती ही खूप विशेष प्रतिज्ञा होती, कारण जो क्षत्रिय असतो ज्याच्यामध्ये राजसी गुण आहे, जो क्षत्रिय आहे त्याच्यासाठी ब्रह्मचर्य ही खूप मोठा ते पण नैष्ठिकी ब्रह्मचर्य राहणं हे खूप मोठं व्रत आहे. आणि हे मोठं व्रत ती लीलया त्यांच्याकडे घेऊन टाकतात आणि एक महान भीष्म प्रतिज्ञा करतात. तर त्यावरून त्यांचं नाव भीष्म पडतं, जो त्याच्या शब्दालाही कधी
सोडत नाही, जो शब्दाचा पक्का आहे. आणि अशा पद्धतीचं वचन घेऊन त्यांना भीष्म नाव पडतं. सगळे देवी देवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात की एक पितृभक्त असावं तर असा. आणि सत्यवतीला ते घेऊन जात असतात. घेऊन जात असताना सत्यवती राज्याच्या बाहेरच भीष्मदेवांना म्हणते की थांबव म्हणे इथे रथ, मला तुझ्या चरण स्पर्श करायचा आहे, की तू किती ग्रेट आहेस, एवढ्या निस्वार्थपणे तू सेवा करण्यासाठी तयार आहे. आणि तुझ्या प्रतिज्ञेत तू म्हणाला की जो कोणी सिंहासनावर बसलेला असेल त्याचा मी कायम एक लॉयल सेवक म्हणून, एक त्याचा सेवक म्हणूनच कार्यरत राहील, एक निष्ठावान सेवक. तर एवढं साधं नाही आहे स्वतःचे स्वार्थ सोडून आणि स्वतःमध्ये क्षमता नसताना कोणी असे शब्द देईल, पण तुझ्यामध्ये सर्व गुण संपन्न आहे, सगळा राजा बनण्याची प्रत्येक क्षमता असताना तू हे केलं. मला तू राज्यामध्ये गेल्यानंतर मी तुझी माता होईल, मला परत कधी तुझा चरणस्पर्श करायला मिळणार नाही, मला आत्ता तुझे चरणस्पर्श करू दे. आणि सत्यवतींनी, भीष्माने पडू दिलं नाही, पण सत्यवतींनी मनोमन त्याला तिथे नमस्कार केला. आणि नंतर शांतनू आणि सत्यवतीचं लग्न झालेलं आहे. शांतनू राजा आणि सत्यवतीचं लग्न, जेव्हा शांतनूला हे सगळ्या गोष्ट समजली की भीष्मानी देवव्रतांनी इतकी महान प्रतिज्ञा केली, त्यावेळी शांतनू राजाने आशीर्वाद दिला देवव्रताला, म्हणजेच भीष्मदेवांना, की तुझी मृत्यू तेव्हाच, मी तुला आशीर्वाद देतो म्हणे, तू एवढा मोठा पितृभक्त आहेस, मी तुला आशीर्वाद देतो की ज्यावेळी तुझी इच्छा असेल त्याच वेळी तुझे मृत्यू होईल, अन्यथा तुझा मृत्यू होणार नाही. बघा, विचार करा, पूर्वीचे राजे किती महान होते आणि त्यांच्यामध्ये किती सुकृती असेल की त्यांच्या आशीर्वादानुसार गोष्टी घडत होत्या. आणि मग शांतनू राजा आणि सत्यवतीचं लग्न होतं. सत्यवतीपासून शांतनू राजाला 2 मुलं होतात. एक होतं चित्रांगद आणि एक विचित्रवीर्य. चित्रांगद एक दिवस शिकारीला गेलेला असताना त्याला एक बाण लागतो, चित्रांगद नावाच्याच गंधर्वाचा बाण लागतो आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. दुसरा मुलगा असतो विचित्रवीर्य. हा विचित्रवीर्यसुद्धा चांगला पराक्रमी राजकुमार असतो. आणि जेव्हा विचित्रवीर्य लग्नाचा वयाचा होतो, उपवर होतो, त्यावेळी त्यांच्या लग्नाची चर्चा तर सुरूच असते. तर त्या संपूर्ण भारत खंडामध्ये काशी राजाच्या 3 मुली होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. आणि त्या प्रचंड सुंदर आणि सुशील आणि गुणवान अशा मुली होत्या. आणि भीष्मदेवांची इच्छा होती की ह्या तिघी आपल्या आपल्या भावाच्या पत्नी बनाव्या. तर प्रॉब्लेम काय होतो की काशी राजा जो असतो त्याची बहीण असते आणि काशी राजाला त्याची बहीण भीष्मदेवांसोबत तिचं लग्न लावायचं होतं. पण भीष्मदेव नैष्टिकी ब्रह्मचर्याचं व्रत घेतलेलं असल्यामुळे ते जेव्हा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडतात तर भीष्मदेव त्यांना नकार देतात आणि त्याचा काशीराजाला खूप राग आलेला असतो. तर जेव्हा यांचा स्वयंवर तो ठेवणार असतो काशीराज त्याच्या 3 मुलींचा, अंबा, अंबिका आणि अंबालिकाचं, तर त्यावेळी तो विचित्रवीर्याला तिथे आमंत्रण देत नाही. आता हस्तिनापुराचं जे साम्राज्य आहे हे चक्रवर्ती सम्राट आहे. बाकीचे सर्व जे राज्यकुळ आहेत ते यांना कोणीही यांना टक्कर देण्यासारखं नव्हतं, कारण हे सर्वात श्रेष्ठ राजकुळ होतं हस्तिनापुराचं. आणि त्यातल्या त्यात भीष्मदेव, जे महापराक्रमी महातेजस्वी असे भीष्मदेव, त्यांना घाबरून कोणीही या राज्याशी कोणी वाकडं बनत नव्हतं. पण तरीसुद्धा या विचित्रवीर्याला त्या संपूर्ण भरतखंडातल्या सर्व राजांना बोलवलं आर्यावर्तमधल्या, पण विचित्रवीर्याला काही बोलवलं नाही. मग त्यावरून भीष्मदेवांना खूप राग येतो की आम्हाला डावललं तुम्ही. आणि भीष्मदेव ते महापराक्रमी आणि राजकुळाचं त्यांचं राजसी रक्त त्यांच्या अंगामध्ये सळसळते, ते गेले तिथे. आणि गेल्यानंतर ते संपूर्ण त्या तिघी राजकुमारींचा स्वयंवर तिथे सजलेला, आणि गेल्या गेल्या धनुष्याचा तळत्कार केला आणि आवाहन केलं तिथेच की मी भीष्म माझ्या भावासाठी या 3ही कन्यांना इथून घेऊन जात आहे. हे स्वयंवर जिंकून कोणामध्ये जर सामर्थ्य असेल तर मला हरून दाखवा. भीष्मदेवांशी कोण लढणार? त्यांचा महापराक्रम, सगळे घाबरून जातात. फक्त शाल्व जो असतो तो समोर येतो आणि तो भीष्माला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, पण फक्त एका बाणामध्येच त्याला भीष्मदेव हरवून टाकतात. आणि हरवल्यानंतर 3ही कन्या त्यांना घेऊन भीष्मदेव हस्तिनापुरामध्ये घेऊन जातात. हस्तिनापुरामध्ये घेऊन गेल्यानंतर जी अंबिका आणि अंबालिका असतात त्यांना आधीपासून हस्तिनापुराचं खूप कौतुक वाटत असतं, त्यामुळे त्या खूप
सहज मनाने तिथे येतात आणि लग्न करण्यासाठी विचित्रवीर्यासोबत तयारही होतात. पण जी अंबा असते त्यांची बहीण सगळ्यात मोठी, तिला तो शाल्व आवडत होता, ज्यांनी भीष्माला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आणि ती भीष्मदेवाजवळ घाबरत घाबरत व्यक्त होते की मला शाल्व आवडत आहे, मी त्याचं ऑलरेडी माझं जे संपूर्ण चित्त आहे ते त्याला समर्पण केलेलं आहे, तर मी विचित्रवीर्याशी लग्न करू शकत नाही. तर भीष्मदेव म्हणाले, तू हे आधी का नाही म्हणाली? मी आधीच तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला कोणी राजकुमार आवडतोय का, आणि त्यानंतरच मी तुम्हाला तिथून घेऊन गेलो होतो. तर ते म्हणाले की भीतीने मी बोलू शकले नाही. आणि त्यानंतर जेव्हा मग ते म्हणाले की ठीक आहे, मी तुमची पूर्ण सुखरूप काशीला परत पोहोचवण्याची व्यवस्था करतो, आणि अंबाला पुन्हा काशीमध्ये पोहोचवण्यात आलं. पोहोचवल्यानंतर अंबा आनंदाने शाल्वाकडे पळत पळत आल्या, आणि आल्यानंतर त्या म्हणाले की आता माझ्याशी लग्न कर. तर तो म्हणाला की मी नाही करू शकत. का? तर तो शाल्वाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एका वस्तूसारखा असतो. तो म्हणतो की तुला भीष्माने जिंकलेली आहे, आणि त्यांनी जिंकलेली वस्तू मला काय दान म्हणून नको आहे. त्यांनी मला हरवलं, माझा अपमान झाला, मी तुला स्वीकार करत नाही. तर ती खूप विनवणी करते. ती म्हणते मी काय वस्तू नाही आहे त्या ज्या पद्धतीने तुम्हाला वागवतोय, की त्यांनी जिंकून नेली आणि तू सोडवून दिली वगैरे असं. शाल्व नकार देतो. शाल्व कोणत्याही अटीवरती तयार होत नाही. तर त्यावेळी अंबाला खूप राग येतो, आणि अंबा रागामध्ये भीष्माकडे जाते आणि भीष्माला म्हणते की आता तू मला इथून घेऊन गेलास, माझ्या सगळ्या स्वप्नांचा चकनाचूर केलास, आता तुलाच माझ्याशी लग्न करावं लागेल. तुझी जी काही शपथ आहे, जी काही प्रतिज्ञा आहे ती बाजूला ठेव आणि माझ्याशी विवाह कर. तर भीष्म म्हणतं हे शक्य नाही आहे. मी भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे, मी माझ्या वडिलांच्यासाठी मी ती प्रतिज्ञा घेतलेली आहे, तिला मी कधीही दूर लोटू शकत नाही. तर त्यावेळी अंबा त्या भीष्मदेवांशी खूप भांडते, पण भीष्मदेव ऐकत नसल्यामुळे अंबा सरळ परशुरामांकडे जाते, त्यांच्या गुरूंकडे भीष्माची कंप्लेंट करायला. पुढे परशुरामाचं आणि भीष्माचं बरंच युद्ध होतं. शंकराला मध्यस्थी करून ते थांबवावं लागतं, आणि त्याच्यानंतर तरीसुद्धा भीष्म हे त्यांच्या शब्दावरून मागे हटायला तयार नसल्यामुळे अंबा म्हणते की तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंस ना, मीच पुढचा जन्म घेऊन तुझं वाटोळं करायला येईल. आणि तीच अंबा नंतर द्रुपद राजाचा मुलगा, जो मुलगा असतो आणि मुलगीही असतो, म्हणजे तो दोन्हीही आहे किन्नरासारखा, तर शिखंडी बनून जन्म होतो, आणि शिखंडीमुळेच भीष्माचा मृत्यू झालेला आहे पुढे. तर अंबिका आणि अंबालिका यांचं लग्न विचित्रवीर्याशी होतं. पण आता पुढे काय होतं की विचित्रवीर्यापासून त्यांना मुलं व्हायच्या आतच विचित्रवीर्य एका आजाराने मरण पावतो. आता ह्या दोघींचाही विवाह झालेला, पण त्यांना आता पुढे कुळ कसं वाढणार, कुरुवंश वाढणार कसा, तर त्यावरती सत्यवती पुन्हा भीष्माला प्रार्थना करते की भीष्मा, आता विचित्रवीर्य माझे दोनही मुलं मरण पावले, शांतनू राजाही नाही आहे, आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे की तू विवाह कर. तर भीष्म म्हणाले मी विवाह करू शकत नाही माते, तुम्ही मला अशा ह्याच्यासाठी तुम्ही असा आदेश देऊ नका. मग ते विचार करत असतात की हा वंश वाढेल कसा. तर त्यावरती सत्यवती देवी शास्त्रसंमत त्यांचे एक विचार प्रस्तुत करतात. तर सत्यवती ह्या लग्नापूर्वी त्यांचं नाव मत्स्यगंधा होतं, आणि ह्या सत्यवती एका माशाच्या पोटामध्ये त्या राजाला सापडलेल्या होत्या. ते मच्छीमार जो राजा होता त्याला एका माशाच्या पोटामध्ये सापडलेल्या होत्या, आणि त्यांचा संपूर्ण शरीराचा वास हा माशासारखा यायचा, त्यामुळे त्यांचं नाव हे मत्स्यगंधा होतं. आणि पण ते खूप सुंदर होत्या दिसायला, आणि खूप रूपवान, आणि खूप सुशील, आणि खूप अनघ अंतकरणाचे, म्हणजे कोणतंही पापरहित त्यांचं अंतकरण होतं. आणि त्या एक दिवस नदीमध्ये विहार करत असताना, गंगा नदीमध्ये त्या जलविहार करत असताना नौकेमध्ये अचानक त्या नौकेमध्ये पराशर ऋषी प्रकट होतात, आणि पराशर ऋषी सांगतात की हे शीलवान कन्ये, तुझं अंतकरण इतकं पवित्र आहे की दैवी योजनेनुसार भगवंतांचं अवतरण तुझ्या पोटी होणार आहे. भगवंतांचा जो एक विशेष अवतार आहे, जे संपूर्ण वेद व्यस्त करणार आहे, संपूर्ण वेद लिखित स्वरूपामध्ये आपल्यासमोर जगासमोर आणणार आहे, असा भगवंतांचा एक विशेष अवतार तुझ्या पोटी होणार आहे. तर त्यासाठी तू माझं बीज स्वीकार कर, आणि मी तुला आशीर्वाद देतो की माझ्या पुत्राला जन्म दिल्यानंतर सुद्धा तू कुमारिकाच राहशील, असा आशीर्वाद ते मत्स्यगंधेला देतात. आणि मत्स्यगंधा आणि पराशर ऋषींपासून
त्यांना वेदव्यास, श्रील वेदव्यास. मग ते त्या गंगा नदीमध्ये एक द्वीप असतो, त्या द्वीपावरती त्या कृष्णद्वीप, तर त्या द्वीपावरती ते बाळ जन्माला आल्यामुळे त्यांना द्वैपायन पण म्हणतात, त्यांना कृष्णद्वैपायन म्हणतात. तर ते आहे श्रील वेदव्यास, ज्यांनी संपूर्ण सर्व वेद हे आपल्याला लिखित स्वरूपामध्ये दिलेले आहे. तर सत्यवती भीष्मदेवांना सांगते की हे एक मोठं रहस्य आहे की श्रील वेदव्यास हा माझाच पुत्र आहे आणि वेदव्यास माझा पुत्र असल्यामुळे त्याचा बीजाने आपण आपला जो वंश आहे तो पुढे वाढवू शकतो. एका मुलीचं लग्न जेव्हा एखाद्या घराण्यामध्ये होतं तर तिचं गोत्र सोडून ती त्या दुसऱ्या गोत्रामध्ये प्रवेश करत असते. तर इथे वंश बघा, एक मुलगी वाढवते, एक स्त्री वाढवते, कारण हा वंश तर संपला आहे, तर पण ते सुद्धा व्हॅलिड म्हणलं गेलेलं आहे. तर वेदव्यासांच्या बीजाने अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून आपण पुत्र घेऊया, पण ते कोणाचे मुलं म्हणवले जातील? विचित्रवीर्याचेच मुलं म्हणून म्हणवले जातील. तर मग वेदव्यासांना त्यांनी आमंत्रण दिलं आणि वेदव्यासांना बोलवलं. मातृ आज्ञा हे कोणीही शिरोधार्यच करणार. तर वेदव्यास आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी ते महातपस्वी, पण वेदव्यासांचं जे स्वरूप होतं ते दिसायला खूप सावळ्या रंगाचे होते आणि त्यांचं जे जटा आणि जे दाढी आणि संपूर्ण अंगावरती जे वल्कल वस्त्र कृष्णाजीन वगैरे त्यांनी घेतलेलं, तर हे रूप बघणं म्हणजे एखादं तपस्वीचं रूप बघणं हेच प्रत्येकाला सहन होणाऱ्यातलं नाही आहे. आणि सत्यवतीनी अंबिका आणि अंबालिकाला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या की कशा पद्धतीने आपल्याला आपला वंश वाढवायचा आहे आणि वेदव्यासांकडनं तुम्ही बीज स्वीकार करून तुम्हाला पुत्रप्राप्ती आपल्याला करवून घ्यायची आहे. तर अंबिका आणि अंबालिकाने दुरूनच वेदव्यासांना बघितलं आणि त्या खूप घाबरल्या. त्या म्हणाल्या आपण काही जाणार नाही. तर त्या इतक्या घाबरलेल्या होत्या. त्यांनी काय केलं, शूद्री नावाची एक त्यांची दासी होती, तिला पाठवलं वेदव्यासांकडे. वेदव्यास त्या कक्षामध्ये त्यांची वाट बघताय, तिथे शूद्री दासी आली. आता ही जी शूद्री दासी होती हिला माहिती होतं की वेदव्यास हे किती महातपस्वी आहे, हे कोण आहे, ते साक्षात भगवंतांचा विशेष अवतार आहे. तर या शूद्री दासी जेव्हा वेदव्यासांकडे गेली, ती पूर्ण समर्पणाने त्यांच्याकडे गेली आणि एका शुद्ध अंतकरणाने तिने त्या समर्पित भावाने तिने ते बीज स्वीकारलं. आणि ते बीज स्वीकारल्यानंतर जेव्हा वेदव्यास बाहेर आले आणि ते सत्यवतीला भेटले, ते म्हणाले तुमच्या दोन्हीही सुना आल्या नाहीत, पण त्यांनी जी दासी पाठवली होती ती इतकी शुद्ध अंतकरणाची आणि इतक्या समर्पित भावाने ती आलेली होती, त्यामुळे तिला जो पुत्र होणार आहे तो जरी दासीपुत्र असला तरीसुद्धा तो महातेजस्वी असणार आहे, तो भक्तीचं तत्त्वज्ञान जाणणारा असणार आहे, तो राजनीती कुशल असणार आहे आणि धर्मराजाचा अंश म्हणजे धर्मराजाचा अंश तिथे प्रकट होतोय, तो आहे विदुर. यमराजाचाच अंश म्हणजे यमराजाच एका शापामुळे विदुराच्या रूपाने तिथे शूद्रीदासीच्या पोटी जन्माला आला, तो होता विदुर, जो त्यांचा प्रधानमंत्री होता हस्तिनापुराचा. नंतर पुढे जाऊन तो प्रधानमंत्री झाला. मग त्यानंतर सत्यवतीने ह्या दोघींना पण त्या बोलल्या की तुम्ही असं करू नका, घाबरून वेडेपणा करू नका, तुम्हाला वंश वाढवायचा आहे, ह्याला एक यज्ञ म्हणून बघा. आणि त्यांनी अंबिकाला पाठवलं. तर अंबिका गेल्या सासूबाईंचं शब्द ठेवण्यासाठी आणि तिथं गेल्यानंतर त्या खूप घाबरल्या होत्या. जेव्हा वेदव्यास समोर आले त्या इतक्या घाबरल्या की त्यांनी पूर्ण घाबरून त्यांचे डोळे मिटून घेतले घट्ट, आणि त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी घट्ट डोळे मिटून घेतलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी बीज स्वीकार केलं. आणि बीज स्वीकार केल्यानंतर जेव्हा वेदव्यास बाहेर आले त्यांनी सत्यवतींना मातांना सांगितलं की अंबिकानी बीज स्वीकारलेला आहे, पण त्यांना जो मुलगा होईल ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये तिने डोळे घट्ट मिटल्यामुळे तिने मला अजिबातही बघितलं नाही, त्यामुळे तिला जो मुलगा जन्माला येईल तो अंध जन्माला येईल, त्याला दृष्टी नसेल. मग खूप नाराज ह्याच्यामध्ये त्यांनी सत्यवतीने पुन्हा अंबालिकाला पाठवलं आणि अंबालिकाला सांगितलं की अजिबात डोळे घाबरून मिटू नकोस. पण अंबालिका ते स्वरूप बघून इतक्या घाबरत होत्या की त्यांच्या पूर्ण शरीराचा थरकाप उडत होता. आणि अशा घाबरलेल्या थरकाप झालेल्या अवस्थेमध्ये त्यांनी बीज स्वीकारलं. आणि त्यांनी बीज स्वीकारल्यानंतर जेव्हा बाहेर आले वेदव्यास, ते म्हणाले की अंबालिकाने बीज स्वीकारलेला आहे, पण तिला जो मुलगा होईल म्हणजे पांडू तो अत्यंत अशक्त असणार आहे, त्याला इम्युनिटी खूप कमी असणार आहे, त्याचं सारखं आजारपण त्याला सामोरं जावं लागेल.
आणि अशा पद्धतीने वेदव्यासांमुळे अंबिका आणि अंबालिकाला अंबिकाला जो मुलगा झाला त्याचं नाव धृतराष्ट्र, जो अंध होता, आणि अंबालिकाला जो मुलगा झाला त्याचं नाव पांडू. तर हे तिघंही जेव्हा शिक्षण घेऊन आले, पुन्हा भीष्मदेवांनी यांना खूप छान पद्धतीने ट्रेन केलं, पण जेव्हा ही तिघंही शिक्षण घेऊन आले तर धृतराष्ट्र हा फक्त दृष्टीने अंध नव्हता, तो बुद्धीने सुद्धा अंधच होता. त्याच्यामध्ये एक वेगळाच इगो होता आणि एक विक्टिमहूड तो कायम जगायचा, की मीच कमनशिबी आहे, माझ्यासोबतच अन्याय होतो. तर अशा पद्धतीचं विक्टिमहूड कायम या धृतराष्ट्रामध्ये होतं की, आणि त्यामुळे ह्या पांडूपेक्षा मोठा असताना सुद्धा विदुर आणि भीष्माच्या मार्गदर्शनाखाली सत्यवती मातांनी पांडूला हा हस्तिनापुराचा राजा बनवलं. तर त्यावेळीच धृतराष्ट्राला खूप राग आलेला होता आणि धृतराष्ट्र त्यावेळीपासूनच ते आतमध्ये ती गोष्ट सलत होती की मी मोठा असून सुद्धा माझ्यासोबत अन्याय झाला. त्याला ही गोष्ट दिसत नव्हती की अरे आपले अंध असणं हे एका राज्य चालवण्यासाठी हे खूप अवघड असू शकतं, आणि त्याच्यामध्ये राज्याचं राजाच जर आंधळा असेल तर शत्रू त्याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे एक योग्य व्यक्ती राजा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण तो हे बघण्यासाठी खूप कॅपेबल नव्हता, तो ही गोष्ट स्वीकारायला तयार नव्हता आणि मनामध्ये त्याच्या कायम ती सल होते की माझ्यासोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे. पण पांडू जरी अशक्त असला तरी पण पांडू हा खूप धर्मज्ञ होता. त्यांनी भीष्मदेवांकडनं खूप जे धर्माची शिकवण आहे ती खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलेली होती, राजनीती वगैरे. त्यामुळे पांडू हा सर्वार्थाने खूप चांगला राजा होता. तर अशा पद्धतीने पांडू सम्राट बनतो. तर धृतराष्ट्राचं लग्न अफगाणिस्तानमध्ये जे कंदहार आहे, त्याला पूर्वी गांधार राज्य म्हणलं जातं, त्या गांधार नरेशाची मुलगी गांधारी ही धृतराष्ट्राची पत्नी बनते. आणि जेव्हा भीष्मदेवांचं आमंत्रण गेलेलं असतं गांधारीला, जेव्हा स्थळ पाठवलेलं असतं की आमच्या ज्येष्ठ पुत्राची बायको होण्यासाठी त्यांना जेव्हा स्थळ पाठवतात ते, तर गांधारी खूप मोकळ्या मनाने हे स्थळ स्वीकार करतात आणि त्या म्हणतात की जर मी कुरुवंशाची पुत्रवधू होते सून होते, हीच माझ्यासाठी सर्वात गौरवाची गोष्ट आहे. आणि त्या जेव्हा हे स्वीकारतात त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधतात. ते म्हणतात जर माझा पती हा अंध असेल तर आजपासून मी सुद्धा कोणतंही जग बघणार नाही. तर गांधारी त्याच वेळी त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा राग तिच्या भावाला शकुनीला असतो आणि त्यामुळं तो नेहमी शकुनीचा कायम त्या रागामुळे या हस्तिनापुराच्या राज्यकारभारामध्ये काही ना काहीतरी हस्तक्षेप भविष्यामध्ये आला. तर धृतराष्ट्राची बायको झाली गांधारी आणि पांडूचं लग्न झालं कुंतीसोबत. ही कुंती कृष्णाचे जे आजोबा आहेत शूरसेनाला 2 मुलं, एक मुलगा म्हणजे वसुदेव आणि मुलगी म्हणजे पृथा किंवा कुंती. तर ही शूरसेनाची मुलगी, शूरसेनाचा खूप परम मित्र होता कुंतीभोज. तर त्याला काही मूलबाळ नव्हतं. तर त्या कुंतीभोजा हा जो कुंतीभोज होता, ह्या कुंतीचे, तिचं नाव पहिलं कुंती नव्हतं, पृथा होतं. या पृथेचे खूप लाड करायचा. तर खूप लाड करत असल्यामुळं शूरसेनाने कुंतीभोजाला त्याची मुलगी दिली की तू हिला दत्तक घे, आणि कुंतीभोजाने ती मुलगी दत्तक घेतली. त्यामुळे तिचं नाव कुंती पडलं. आणि ही कुंती जेव्हा कुंतीभोजाकडे होती, कुंतीभोजाकडे असताना तिने दुर्वास ऋषींची खूप सेवा केलेली होती. कायम साधू संत यायचे तिथे कथा करायला, तिथे त्यांचा आदरातिथ्य केलं जायचं. तर कुंतीने वैयक्तिक दुर्वास ऋषींची खूप सेवा केलेली असल्यामुळे दुर्वास ऋषी खूप प्रसन्न झाले आणि हे त्रिकाळ ज्ञानी दुर्वास ऋषी म्हणजे साक्षात शंकराचा अवतार, दत्तप्रभूंचे भाऊ आहेत ते, दत्तप्रभूंचे, दत्त महाराजांचे. आणि तर त्यांनी कुंती महाराणींना आशीर्वाद दिला. त्यांना एक मंत्र दिला, गुप्त मंत्र दिला, आणि त्यांनी सांगितलं की हा मंत्र जेव्हा तू गर्भधारण करण्याच्या वेळी म्हणशील, त्यावेळी ज्या देवतेचं तू आवाहन करत आहे त्या देवतेच्या शक्तीच्या अंशाने तुला पुत्र होईल. तर असा मी एक विशेष मंत्र तुला देतोय, त्याचा खूप बुद्धीने उपयोग कर. आणि तो मंत्र कुंतीने स्वीकारला, एका सिद्धाकडनं घेतलेला असलेल्यामुळे त्या मंत्रामध्ये सुद्धा खूप शक्ती होते. आणि
अशीच खेळत असताना, लहान होती, फार काय मोठी नव्हती, एक कुमारी असताना ती नदीवरती काही मैत्रिणींसोबत होती आणि तिने विचार केला की असं कुठं मंत्र्यांनी काय मुलं होत असतात का, आणि ते त्या मंत्राची चेष्टा करत होते. तर ती चेष्टेमध्ये ती म्हणाली की चला आपण ट्राय करू म्हणे ह्यानी काय होतं. आणि तिने तो मंत्र म्हणला आणि सूर्यदेवाचं आवाहन केलं. सूर्यदेव तिथे लगेच प्रकट झाले. कुंती खूप घाबरून गेली आणि सूर्यदेवांनी आशीर्वाद दिला. कुंती लगेच गर्भवती राहिली. गर्भवती राहिल्यानंतर खूप गुप्त रीतीने तिने तिचे गर्भारपणाचे दिवस काढले आणि प्रसवल्यानंतर म्हणे काय करायचं, आपलं अजून लग्न झालेलं नाही, लग्नाच्या आधीच आपल्याला मुलगा झाला, आपलं नाव कलंकित होईल, आपल्या वडिलांचं नाव कलंकित होईल, म्हणून त्यांनी त्याला एका पेटीमध्ये टाकून नदीमध्ये वाहून दिलं. सूर्याचा पुत्र असल्या कारणाने त्याला जन्मताच त्याच्या शरीरावरती त्याची जी त्वचा होती ती कवचासारखी होती आणि त्याच्या कानामध्ये लहानपणापासून कुंडलं होते. हा नदीमध्ये सोडलेला जो पुत्र होता तो नंतर भविष्यात तो तिथं सोडल्यानंतर अधिरथ नावाच्या एका सारथ्याला मिळतो, जो अधिरथ या धृतराष्ट्राचा सारथी होता, रथ हाकणारा, आणि त्याची बायको राधा. तर त्यांना ते बाळ सापडतं गंगा नदीमध्ये आणि ते त्याचं नाव कर्ण ठेवतात. हा कुंतीचा पहिला मुलगा. मग नंतर भविष्यामध्ये कुंतीचं ह्या पांडुराजाशी लग्न होतं. पांडुराजाशी लग्न झाल्यानंतर पांडू पुढे म्हणजे त्यांचा राज्याचा विस्तार करण्यासाठी अजून पुढे दक्षिण भारतामध्ये जातात. दक्षिण भारतामध्ये गेलेले असताना मदुरा जी नगरी आहे, ज्याला आपण मदुराई म्हणतो, तिथली राजकन्या माद्री हिच्यासोबतही पांडूचं लग्न होतं आणि तिलाही पांडू घेऊन येतात. आणि मग अशा पद्धतीने पांडू, कुंती आणि माद्री हे तिथं राजकारभार करत असतात. तर एक दिवस असेच जंगलामध्ये ते वास्तव्यास गेलेले असतात, शिकारीला गेलेले असतात आणि पांडुराजा शिकार करत असताना तो शब्दभेदी बाणाची प्रॅक्टिस करत असतो की कुठून शब्द येतोय आणि त्या साईडला बाण सोडायचा. तर तिथे त्याला असं जाणवतं की हरणांचा त्याला आवाज येतोय आणि त्या शब्दभेदी बाणाची प्रॅक्टिस केल्यानंतर तो त्या दिशेला बाण सोडतो. तर बाण सोडल्यानंतर तिथं एक प्रणय करणारं हरणाचं जोडपं असतं. तो जसा बाण घुसतो त्या जोडप्याला दोघांनाही तो बाण छेदून जातो आणि ते हरणाच्या रूपामध्ये किंदम ऋषी आणि त्यांची पत्नी तिथं त्यांच्या प्रणयामध्ये असतात. आणि अशा अवस्थेमध्ये या पांडुराजाच्या बाणाने त्या दोघांचा मृत्यू होणार असतो. तर ती किंदम ऋषी अत्यंत व्यथित अवस्थेमध्ये की कोणी अशा पद्धतीने क्रूर कर्म आहे ज्यांनी आमचा जीव घेतला, निष्पाप आम्ही काहीही त्याचं वाईट केलेलं नसताना. आणि जेव्हा पांडू येतो आणि तो त्यांच्याकडे क्षमा याचना करायला लागतो, ते किंदम ऋषी त्याला शाप देतात. ते म्हणतात की ज्या पद्धतीने आम्ही प्रणय करत असताना तू आम्हाला ठार मारलंस, तू सुद्धा जेव्हा तुझ्या पत्नीचा संग करायला जाशील त्यावेळी तुझा मृत्यू होऊन जाईल. आणि अशा पद्धतीचा शाप पांडुराजाला देतात. तर पांडुराजा खूप टेन्शनमध्ये येतात आणि ते आल्यानंतर जेव्हा कुंतीला आणि माद्रीला ही गोष्ट सांगतात त्यांना खूप खूप टेन्शन येतं की आता काय करायचं. पण कुंती म्हणते की माझ्याकडे उपाय आहे, माझ्याकडे मंत्रशक्ती आहे आणि या मंत्रशक्तीने मी गर्भधारणा करू शकते. आणि मग कुंती देवी या मंत्राच्या उपयोगाने युधिष्ठिर धर्मराजाचं आवाहन करतात आणि धर्मराजाचं आवाहन करून युधिष्ठिराला जन्म देतात, जो खूप धर्मराज म्हणजे यमराज. युधिष्ठिर जन्माला येतो. त्या वायुदेवाचं आवाहन करतात आणि वायुपुत्र म्हणून वायूच्या अंशाने आशीर्वादाने त्यांना भीम जन्माला येतो. आणि इंद्राचं आवाहन करतात. इंद्राच्या आशीर्वादाने त्यांना अर्जुन जन्माला येतो. आणि माद्रीला सुद्धा ते मंत्र देतात आणि माद्री अश्विनी कुमारांचा आवाहन करते. अश्विनी कुमार हे देवांचे फिजिशियन आहेत. देवांचे आपण म्हणू शकतो की जसं धन्वंतरी आहेत तसं देवांचं सगळं जडीबुटी आणि ह्या सगळ्या गोष्टीचं विज्ञान हे अश्विनी कुमारांकडे आहे. तर त्यांच्यापासून त्यांना नकुल आणि सहदेव होतो. वायूमुळे जन्माला आल्यामुळे भीम हा खूप शक्तिशाली असतो. अर्जुन हा इंद्रपुत्र असल्यामुळे तो खूप नीतीवाला असतो. तो खूप पराक्रमी असतो. आणि असे 5 पांडव कुंती आणि माद्रीला होतात. तर भविष्यामध्ये पुन्हा कुंती आणि हे 5ही पांडव एक दिवस बाहेर नदीवर गेलेले असताना आणि असा शाप मिळाल्यामुळे पांडुराजा विचार करतो की राज्यामध्ये राहून तरी काय करायचं आहे. आणि तो खूप त्या अशा अवस्थेमध्ये तो वनामध्येच राहत असतो. शाप मिळाल्यानंतर
ते फार काळ राज्यामध्ये राहत नाही. सगळं राज्य तो धृतराष्ट्राकडे फक्त सांभाळायला देतो. धृतराष्ट्राला राजा बनवून गेलेला नसतो, पण धृतराष्ट्राकडे सांभाळायला घेतो. पण धृतराष्ट्र ते राजाच बनल्यासारखा तिथे राहतो. आणि हे 5ही मुलं त्यांना वनामध्येच होतात. वनामध्ये झाल्यानंतर एक दिवस कुंती आणि 5ही पांडव तिथे नसताना पांडू माद्रीवरती आसक्त होतो आणि प्रणयासाठी आतुर होतो. आणि जेव्हा ते दोघं एकत्र येतात त्याच्यामध्येच पांडूचा मृत्यू होऊन जातो. मृत्यू झाल्यानंतर माद्रीला इतकं वाईट वाटतं, तिला इतका आक्रोश होतो त्या गोष्टीने की पांडुराजाच्या चितेमध्ये माद्री उडी घेते आणि माद्रीसुद्धा तिचं आयुष्य संपवते. मग कुंती 5ही पांडवांची संगोपन करण्यासाठी ती म्हणते की आता इथे वनामध्ये राहणं योग्य नाही. भीष्मदेवांच्या ॲडवाईसने ते म्हणतात ते पुन्हा त्यांना घेऊन धृतराष्ट्राकडे येतात, म्हणजे हस्तिनापुरामध्ये येतात. आता जेव्हा धृतराष्ट्राकडे हे 5ही पांडव तिथे त्यांच्या पालनपोषणाखाली, त्यांच्या केअरखाली तिथे आलेले असतात, तर धृतराष्ट्राची जी बायको असते गांधारी, इकडे कुंती जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा गर्भवती होती, पहिल्यांदा जेव्हा गर्भवती होते, तर धृतराष्ट्राला आणि गांधारीला इतकी घाई झालेली असते की आपल्यालाही पुत्र हवे आहेत आणि आपले मुलं हे पांडुराजाच्या मुलांच्या आधी झाले पाहिजे अशी त्यांना घाई असते. तर धृतराष्ट्र आणि गांधारीला त्यांचं इंटेन्शन योग्य नाही आहे मुलं मिळवण्यासाठी. बघा, ह्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की तुमच्या इच्छा कोणत्या पद्धतीच्या आहेत, तुमची चेतना कशी आहे, त्यावर कोणत्या प्रकारची संतती तुम्हाला प्राप्त होणार आहे ही गोष्ट ठरते. तर धृतराष्ट्र आणि गांधारी यांची धृतराष्ट्राची जी इच्छा होती की त्यांच्या आधी आपल्याला झालं पाहिजे, कारण माझे मुलं चक्रवर्ती सम्राट झाले पाहिजे, तिथे लोकांचं काही घेणं देणं नाही आहे, किंवा जनकल्याण, धर्मज्ञ पुत्र व्हावा अशी काही हे नाही आहे की आपला मुलगा हाच राजा झाला पाहिजे असा स्वार्थी हेतू असल्याने त्यांनी आणि गांधारींनी प्रयत्न केले. आणि प्रयत्न केल्यानंतर युधिष्ठिर जन्माला आल्यानंतर लगेच गांधारी आणि धृतराष्ट्राला त्या घाईघाईमध्ये की आपल्याला त्यांच्या आधी पुत्र झाला पाहिजे, ती प्रसवली गांधारी. आणि प्रसवल्यानंतर तिला फक्त एक मासाचा गोळा जन्माला आला. तर त्यांना खूप वाईट वाटलं की आपण जे उदरामध्ये इतके दिवस ज्याचं पालनपोषण केलं, तर हे काय मासाचा गोळा जन्माला आला. आणि त्यांना खूप वाईट वाटलं, म्हणे की आता काय करायला पाहिजे, हे नष्ट करून टाकू. आणि मग नष्ट करण्यासाठी ते प्रवृत्त झाले. तर त्यात वेदव्यास आले. वेदव्यास म्हणाले गांधारीला, धृतराष्ट्राला, की अशी चूक करू नकोस म्हणे, ते 100 जीव आहेत. आणि वेदव्यासांनी ते तुकडे सगळे सेपरेट करून मोठमोठ्या घृतपात्रांमध्ये विशेष जडीबुटी आणि औषधींचा उपयोग करून गांधारीच्या गर्भाच्या बाहेर ह्या 100 कौरवांना विकसित केलेलं आहे त्या घृतपात्रांमध्ये. तर हे आपण म्हणू शकतो की आपल्या गर्भाशयाच्या बाहेर असलेली ही पहिली टेस्ट ट्यूब बेबी आहेत की ज्यांना गर्भाशयामध्ये प्लांटही नव्हतं केलेलं. ते गर्भाशयातनं आल्यानंतर ते सगळे बाहेर त्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे. तर असे हे 100 जीव म्हणजे 100 कौरव. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा जो होता तो होता दुर्योधन, आणि त्याच्यापेक्षा लहान होता दुःशासन, आणि बाकी 98 कौरव त्यांचे भाऊ होते. आणि नंतर धृतराष्ट्र आणि गांधारीला एक मुलगी पण झाली होती जिचं नाव दुशाला होतं. आणि ही दुशाला जयद्रथाची बायको आहे. ते आपल्याला पुढे महाभारतामध्ये, आपल्याला तो भाग नाही आहे, पण दुशाला. तर असे हे 5 पांडव आणि 100 कौरव हे सगळे हस्तिनापुरामध्ये एकत्र राहत होते. आणि पहिल्यापासून यांचा दुस्वास केला जात होता, त्यांच्यासोबत दुजाभाव केला जात होता. भीष्मदेव बऱ्याच गोष्टींची काळजी घेत होते, पण कौरव नेहमी या 5ही जणांना त्रास देण्यासाठी नेहमी टपलेले असायचे. ज्यावेळी ह्या सगळ्यांचा शिक्षणाची वेळ आली तर त्यांना द्रोणाचार्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना तिथे शिक्षण देण्यात आलं. कृपाचार्य हे जे जे राजपुरोहित होते कुरुवंशाचे त्या राज्यामधले, तर ह्या कृपाचार्यांकडे सगळं शिक्षण घेतलं जायचं. धर्मशिक्षण, शास्त्रांचं शिक्षण हे कृपाचार्यांकडनं व्हायचं. आणि जे द्रोणाचार्य होते, द्रोणाचार्य यांच्याकडे सगळी शस्त्रविद्या हे 100 कौरव आणि 5ही पांडव तिथे शिकत होते. तर द्रोणाचार्यांनी सगळ्यांना सारखंच शिकवलं. पण जो व्यक्ती घेण्यासाठी आतुर असतो आणि जो तयार असतो, जो परिपक्व असतो आणि जो गुरु
द्रोणाचार्यांचा एकनिष्ठ शिष्य असतो तो व्यक्ती साहजिकच बाकीच्यांपेक्षा जास्त गोष्टी मिळवतो आणि अर्जुन त्यातलाच एक होता. अर्जुनाने जे द्रोणाचार्य होते, द्रोणाचार्यांकडनं जी धनुर्विद्या शिकली ती अगदी उत्तम पद्धतीने शिकली. युधिष्ठिर हा भाला चालवण्यामध्ये एक नंबर होता. भीम गदायुद्ध करण्यासाठी सर्वोत्तम होता. नकुल आणि सहदेव हे ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक एक विशेष गुण होता. जसं युधिष्ठिर हा धर्मज्ञ होता, नीतिमान होता, धर्मराज होता. भीम हा महाबलशाली होता. अर्जुन हा सगळ्यात मोठा धनुर्धर होता. नकुल हा दिसायला सर्वात सुंदर होता आणि सहदेव हा सर्वात सहनशील होता. या दोघांकडे आयुर्वेदाची सुद्धा विद्या होती. त्यांना गोष्टी खूप लवकर बऱ्या करता यायच्या आणि सहदेवाला ज्योतिषशास्त्राचं विशेष ज्ञान होतं. तर हे पाचही जण, हे सगळे 100 कौरव आणि 5ही पांडव द्रोणाचार्यांकडे शिक्षणासाठी होते आणि द्रोणाचार्यांनी त्यांना संपूर्ण शिक्षण त्यांचं दिलेलं आहे. शिक्षण करून घेतल्यानंतर तिथे सुद्धा 100 कौरवांनी गुरुकुलामध्ये असतानाच भीमाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. कारण दुर्योधनाचं आणि भीमाचं नेहमी भांडण व्हायचं. तर त्या सगळ्या कौरवांनी एवढ्या लहान वयामध्येच भीमाच्या जेवणामध्ये विष टाकून भीमाला ते खायला घातलं आणि त्याला एक दिवस नदीमध्ये टाकून दिलं होतं. पण त्याचं दैव इतकं बलवत्तर होतं की नदीमध्ये गेल्यानंतर त्याला तिथे काही जे सर्प होते ते सर्प त्यांना दंश करायला लागले आणि दंश करायला लागल्यानंतर जसं विषाने विष उतरतं त्या पद्धतीने त्याचं विष उतरलं आणि भीमाने त्या सगळ्या सर्पांना तो त्यांच्यावरती पराक्रम गाजवायला लागला. तर जेव्हा त्याचा पराक्रम बघितला तर त्याला सर्पलोकामध्ये नेलं गेलं आणि सर्पलोकामध्ये नेल्यानंतर कळालं की ह्याचं भीमाचं त्यांच्याशी काहीतरी कुंतीच्या बाजूने नातं लागतं. तर त्यामुळे ते सर्प काय करतात, सर्पराज वासुकी तो जो भीम आहे त्याला खूप सारं अमृत खाऊ घालतात, पाजतात आणि अमृत पाजल्यानंतर भीम शक्तिशाली होतो. त्याच्यामध्ये 100 हत्तींचं बळ येतं आणि त्याला परत वरती पाठवतात. बाकी सगळे कौरव खूप थक्क होतात की हे कसं काय झालं, त्याला आपण मारून टाकलं होतं पण तरीसुद्धा तो भीम येतो आणि पहिल्यापेक्षा जास्त तो बलशाली झालेला असतो. तर असे कौरवांनी कायम यांना पाण्यात पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा यांचं संपूर्ण शिक्षण कंप्लीट झालं, आता ह्या कौरवांच्या बाजूने अजून एक जण होता, म्हणजे जे द्रोणाचार्य होते यांचे शिक्षक. द्रोणाचार्य आणि त्यांची बायको कृपी यांचा मुलगा अश्वत्थामा हा सुद्धा यांचाच जास्त मित्र होता. तर अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे आणि अर्जुनाला जेव्हा द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्राची विद्या दिली त्यावेळी अश्वत्थामाने हट्ट करून त्यांच्या वडिलांकडनं ती ब्रह्मास्त्राची विद्या मिळवलेली होती. जेव्हा यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय गुरुदक्षिणा द्यावी गुरुदेव असा जेव्हा यांनी त्यांच्यासमोर निवेदन मांडलं, तर निवेदन केल्यानंतर जे द्रोणाचार्य होते ह्या द्रोणाचार्यांचा त्यांचा जो द्रौपदीचे जे वडील होते त्यांचं नाव होतं द्रुपद राजा. हा द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य हे खूप चांगले मित्र होते पहिले आणि जेव्हा ते गुरुकुलामध्ये ते एकत्र शिकायला होते तर गुरुकुलामध्ये त्यांची इतकी खास मैत्री होती की द्रुपद राजा म्हणाला होता की तुला भविष्यामध्ये, द्रोणाचार्य ब्राह्मण पुत्र होते, तुला भविष्यामध्ये काहीही कधीही प्रॉब्लेम आला तरी तू मला सांग, मी तुझा प्रॉब्लेम दूर करेल, तुझी समस्या दूर करेल. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी द्रोणाचार्य त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांना अश्वत्थामा झालेला होता, कृपी ही द्रोणाचार्यांची बायको, आणि एक दिवशी त्या अश्वत्थामाला त्याला खाण्यासाठी काहीही नव्हतं आणि कृपी पिठामध्ये पाणी घालवून त्याला दूध म्हणून ते पाजत होते, त्याला दूध हवं होतं. तर त्यावरती द्रोणाचार्यांना इतकं वाईट वाटलं की आपल्याकडे एक साधी गावीसुद्धा नाही. पण त्यांना नंतर आठवलं की आपला मित्र हा पांचाल राज्याचा राजा आहे द्रुपद, आपण त्याच्याकडे जाऊन आपण गाय मागू शकतो. आणि मग तो गेला, आपले द्रोणाचार्य गेले ते द्रुपद राजाकडे आणि द्रुपद राजाकडे गेल्यानंतर ते त्यांच्याशी मित्रासारखे बोलू लागले. तर द्रुपद राजाला तेव्हा इतका अहंकार होता, ते म्हणते तू मित्रासारखं बोलू नकोस, दान मागायला आलायस ना, याचकासारखं खाली पायरीवर उभं राहायचं. तू म्हणे अरे आपण गुरुकुलामध्ये सोबत शिकलेलो होतो, तू मला काही वचनं दिलेली, तुझ्या लेवलनी वाग. अशा पद्धतीने जेव्हा द्रुपद राजाने अपमान केला द्रोणाचार्यांचा, द्रोणाचार्यांना प्रचंड राग आला. ते म्हणा आणि तेव्हापासून ते रागाने तिथून ते निघून गेले.
निघून गेल्यानंतर त्यांनी असे शिष्य घडवले. एका ब्राह्मणामध्ये त्यांच्यामध्ये शस्त्रविद्या होती, ते स्वतःही लढू शकत होते, पण ब्राह्मणाचं काम देण्याचं, ज्ञान देण्याचं काम असतं आणि ते एक योग्य ब्राह्मण होते. त्यांनी कधीही दुसरा कोणता बिझनेस केला नाही किंवा ते लढत बसले नाही. राजा होण्याचं सामर्थ्य असूनसुद्धा त्यांनी या 100 कौरवांना, यांना सगळ्यांना शस्त्रविद्येमध्ये निपुण केलं. मग शस्त्रविद्येमध्ये निपुण केल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे गुरुदक्षिणा मागितली की तुम्ही द्रुपद राजाला बांधून माझ्यासमोर आणायचं, त्याला जिंकायचं त्याचं राज्य आणि त्याला बांधून माझ्या चरणामध्ये आणून टाकायचं. तर पहिलं ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली कौरवांनी. कौरव गेले आणि खूप वाईट पद्धतीने हरून आले. हरून आल्यानंतर मग 5ही पांडव गेले आणि पांडव गेल्यानंतर त्यांनी द्रुपद राजाला बांधलं आणि द्रोणाचार्याच्या चरणाशी आणून ठेवलं. मग द्रोणाचार्य म्हणाले, तेव्हा त्यांचा जे बदला होता तो पूर्ण झाला आणि द्रोणाचार्य म्हणाले की याला पुन्हा सोडून द्या म्हणे, मी क्षमा करतो. आणि द्रुपद राजाला क्षमा करून ते त्याला पुन्हा पाठवून देतात. आता द्रुपद राजा खूप प्रतिशोधाच्या अग्नीमध्ये जळायला लागतो आणि हा द्रुपद राजा यज्ञ करतो. तर या द्रुपद राजाला आधी एक मुलगा झालेला असतो, जो अंबा, जी भीष्माला शाप देऊन जिने स्वतःचा देह अग्नीमध्ये भिरकावून संपवून दिला होता, त्या अंबाचा जन्म द्रुपद राजाकडे शिखंडी या नावाने झालेला असतो. तो पुरुषही नसतो आणि स्त्रीही नसतो, म्हणजे दोन्हीही असतो. तर अशा पद्धतीचा शिखंडी असतो, पण त्याला अजून पुत्र हवे असतात. तर द्रोणाचार्याची मृत्यू व्हावी या हेतूने द्रुपदानी एक यज्ञ केला. तर द्रुपद राजांनी हा यज्ञ केल्यानंतर त्याला त्या यज्ञातनं एक मुलगा आणि एका मुलीची प्राप्ती होते आणि जो मुलगा असतो त्याचं नाव असतं दुष्टद्युम्न आणि ह्या दुष्टद्युम्नाच्या हातून भविष्यात द्रोणाचार्यांचा मृत्यू होणार असतो आणि जी मुलगी जन्माला येते तीच असते द्रौपदी किंवा पांचाली. तर ही द्रौपदी भविष्यात 5 पांडवांची पत्नी बनते. तर हे सगळं जेव्हा त्याला अपमानित करून ते पाठवतात, त्यानंतर हे सगळे ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात, त्यांचं शिक्षण संपवून बाहेर पडतात आणि जेव्हा ते पुन्हा त्या राज्यामध्ये जातात, आता हे शिकून आलेले हे सगळे कॅपेबल, जे सगळे खूप शक्ती आणि शास्त्रविद्या सगळं संपन्न करून आलेले राजकुमार, आता एक चुरस तयार होते की राज्य कोणाला द्यायचं आहे. आणि ह्या 100 कौरवांमध्ये आणि त्यातल्या त्यात जो त्यांचा सगळ्यात मोठा भाऊ आहे दुर्योधन, त्याला असं वाटायला लागतं की पांडू हा महाराज होता, पांडवांचे वडील, आणि माझे वडिलांना त्यांनी सांभाळण्यासाठी राज्य दिलं होतं. तर युधिष्ठिर तर आपल्यामध्ये सगळ्यात मोठा आहे आणि तो सगळ्या प्रजेचा लाडकासुद्धा आहे, तर हाच आरामात हे राज्य घेऊन जाईल. तर यांचा काटा परस्पर आपण काढला पाहिजे. आणि त्यांनी काय केलं, ह्या 5ही जणांना आणि कुंतीला म्हणे की तुम्ही आपलं राज्य बघण्यासाठी थोडंसं फिरा आणि त्यांना राज्य भ्रमण करण्यासाठी म्हणून पाठवलं की तुम्हीच राजा बनणार आहात, तर तुम्ही थोडंसं राज्यात फिरले पाहिजे. आणि हे सगळं फिरत असताना एका ठिकाणी, एका राज्यातल्या एका ठिकाणी गेलेले असताना तिथे लाक्षागृह बनवलं जातं, म्हणजे लाख जी असते त्याच्यापासून एक मोठा महाल बनवला जातो आणि त्या महालामध्ये सहज पेट घेतील अशाच पद्धतीने त्याचं सगळं आर्किटेक्चर असतं. सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने बनवलेल्या असतात की खूप सारे पडदे, त्यानंतर लाकडी वस्तू ज्या लवकर पेट घेतील, लाख वापरलेली असते खूप जास्त, जी लवकर पेट घेत असते आणि त्याच्यापासून ते लाक्षागृह बनवलेलं असतं आणि तिथे हे 5ही पांडव आणि कुंती तिथे राहिलेले असतात आणि यांचा असा प्लॅन असतो की यांना जाळून मारून टाकायचं. पण विदुर हा इतका चतुर असतो की तो म्हणतो की यांचं काहीतरी प्लॅन दिसतोय. विदुर बरोबर एक गुप्त संदेश तिथे पाठवतो. तिथून त्यांनी आधीच त्या लाक्षागृहातनं एक भुयार खणलेलं असतं जिथून ह्या पांडवांना एस्केप मिळणार असतो आणि त्या लाक्षागृहाच्या बाहेर त्या दिवशी नेमकं रात्री एक स्त्री तिच्या 5ही मुलांना घेऊन तिथे झोपायला आलेली असते. तर रात्री जेव्हा पूर्ण लाक्षागृह पेटवलं जातं, हे सगळे त्या भुयारातनं बाहेर निघून जातात, पण बाकी सर्व जनतेला असं वाटायला लागतं की 5ही पांडव आणि कुंती या लाक्षागृहामध्ये जळून ते मरण पावले. मग वेषांतर करून कुंती आणि हे 5ही पांडव फिरत असतात इकडे तिकडे ब्राह्मण वेशामध्ये आणि एका गावामध्ये राहत असतात. मग आपण ऐकलेली ती बकासुराची कथा, ते एका गावामध्ये गेल्यानंतर तिथे बकासूर खूप त्रास देत असतो, त्याला दररोज
खूप सारं जेवण आणि एक माणसाचं भक्षण करायचा. ते ज्या घरामध्ये राहिलेले असतात तिथल्या त्या मुलालाच त्या रात्री पाठवायचं असतं आणि सगळे रडत असतात. कुंती म्हणते माझा मुलगा भीम जाईल आणि तो नंतर त्या बकासुराला मारतो आणि बऱ्याचशा गोष्टी तिथे होतात. ते झाल्यानंतर द्रौपदी, जी द्रुपद राजाची मुलगी आहे, जी त्यांनी यज्ञातनं मिळवलेली, तिचा स्वयंवर होणार असतो आणि त्या स्वयंवरामध्ये खूप सारे सगळे राजे पण आलेले असतात आणि त्यावेळी हे 5ही जण ब्राह्मणकुमार तिथे एंट्री घेतात आणि हे तेजस्वी ब्राह्मणकुमार तिथे बसलेले असतात. तर तिथे स्वयंवराचा पण असा असतो की खाली पाण्यामध्ये वरती एक फिरता मासा असतो आणि त्याचं प्रतिबिंब खाली पाण्यामध्ये पडत असतं. धनुष्याने पाण्यामध्ये बघून त्यावरती त्या असलेल्या फिरणाऱ्या माशाचा डोळा साध्य करायचा असतो, पण ही गोष्ट कोणालाही जमत नाही. तिथे कर्णसुद्धा आलेला असतो. जेव्हा त्यांचे हे सगळे ग्रॅज्युएट होऊन पुढे जातात, कर्ण त्यांचा खास मित्र असतो कौरवांचा. आता कर्ण जो आहे, हा जो कर्ण आहे तो सुतपुत्र होता, पण त्याच्यामध्ये खूप क्षमता असल्यामुळे त्याला ह्या गोष्टीची जाणीव होती की माझ्यात खूप क्षमता आहे. तर ह्या 100ही कौरवांचा तो मित्र होतो आणि तो खूप नॅचरली ह्या 5ही पांडवांना त्यांचा तिरस्कार करत असतो. आता मृत्युंजय आणि इत्यादी कादंबऱ्यांमुळे कर्णाला खूप हिरोईक असं दाखवलं जातं, पण जर खऱ्या अर्थाने बघितलं तर कर्ण हा काय खूप जास्त मोठा हिरो नव्हता. जर मूळ महाभारत वाचलं तर त्याच्यामध्ये कर्ण आणि दुर्योधन यांची विचारसरणी सेम होते. जरी तो सूर्यपुत्र होता तरीसुद्धा तो त्याच्यामध्ये खूप कॅलिपर होतं, त्याच्यामध्ये क्षमता होती, पण त्याची जी विचारसरणी होती ती कौरवांशी एकसारखी होती. तर हा जो कर्ण आहे तो यांचाही तो कायम तिरस्कार करत राहिला, विशेष करून अर्जुनाचा. आणि या कर्णाला द्रोणाचार्यांनी शिष्य म्हणून यालाही नव्हतं घेतलं, तर ते इकडे गेला होता तो परशुरामांकडे आणि परशुरामांकडनं खोटं बोलून त्यांनी विद्या घेतली होती की मी ब्राह्मण आहे, माझा स्वीकार करा. आणि जेव्हा परशुराम एक दिवस कर्ण त्यांची सेवा करत असतो आणि परशुराम त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असतात, तर एक किडा आपलं कर्णाला मांडीला चावायला सुरुवात करतो आणि तो इतकं त्याला तिथून मांडीला पोखरतो की त्याचं सगळं रक्त, गुरुची निद्राभंग होऊ नये म्हणून तो अजिबातही हलत नाही आणि ते रक्त जेव्हा यांच्याकडे जातं तर त्यांना जाग येते आणि त्यांना लक्षात येतं की तू ब्राह्मण कुमार असू शकत नाही, कारण एका ब्राह्मणामध्ये एवढी सहनशीलता नसते. खरं सांगतो कोण आहे, तर त्यावेळी तो सांगतो की मी कर्ण आहे, अधिरथ बाबा आणि राधाचा मुलगा. तर त्यावेळी एका सारथी एक सूतपुत्र आहे. तर त्यावेळी परशुराम खूप भडकतात. ते म्हणतात की तू खोटं बोलून विद्या घेतलीस, मी तुला शाप देतो की ज्यावेळी ह्या विद्येची सर्वात जास्त तुला आवश्यकता असेल त्यावेळी ती तुझ्या कामा येणार नाही. आणि जेव्हा हे सगळे ग्रॅज्युएट होऊन बाहेर आलेले असतात त्यावेळी कर्णसुद्धा त्याची क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कुठे? तिथे जिथे सगळ्या कुरुवंशाच्या राजकुमारांचं प्रदर्शन आहे. आता पहिली गोष्ट, तिथे फक्त कुरुवंशाच्या राजकुमारांचं प्रदर्शन आहे. ते काही पब्लिक कोणी पण या आणि तुमचा पराक्रम दाखवा असं नाही आहे. पण इथं कर्णाला त्याचं सामर्थ्य दाखवायचं होतं, तर त्याला नको म्हणून सांगितलं गेलं. तर तिथे दुर्योधनाने त्याला लगेच अंग देशाचा राजा वगैरे केलेलं. तर अशा पद्धतीने कर्ण हा अंग देशाचा राजा झालेला होता आणि त्याला ते राज्य दिलेलं असल्यामुळे दुर्योधनाबद्दल त्याला खूपच प्रेम होतं. त्याला दुर्योधनाविषयी तो खूप कृतज्ञ होता आणि त्या स्वतःचा खूप चांगला मित्र समजायचा. पण दुर्योधनाला माहिती होतं ह्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे आणि पांडवांशी लढण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकतो, म्हणून त्याने कर्णासोबत मैत्री केलेली. तर हे सगळे सगळे कौरवसुद्धा त्या द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये होते. 5ही पांडव ब्राह्मण वेशामध्ये तिथे त्या स्वयंवरामध्ये पोचलेले. तिथं कर्णसुद्धा होता, तिथे कृष्णसुद्धा होता, कारण कृष्ण द्रौपदीला भाऊ बहीण मानायचं, द्रौपदी कृष्णाला भाऊ मानत होती. तर तिथं असताना ह्या 5ही पांडव तिथं होते आणि एक कौरव ती गोष्ट करण्याला चुकत होते. तर कर्ण तिथं उभा होता अंगदेशाचा राजा म्हणून. तो उठायला लागला तर त्यावेळी द्रौपदी म्हणाली होती की नाही, माझी इच्छा नाही की तू हे करावं, मला एका सूतपुत्राशी विवाह नाही करायचा आहे. आता ह्यासुद्धा मुद्द्याला लोक खूप असं हे म्हणतात की द्रौपदीने इथं भेदभाव केला, पण हा स्वयंवर आहे. इथे एका कन्येची काय इच्छा आहे ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे, की तिला कोणाशी लग्न करायचं आहे आणि कोणाशी नाही.
एखादा विजेता झाला म्हणून लगेच त्याच्यासोबतच तिने लग्न करायला पाहिजे असं कंपल्शन नव्हतं. स्वयंवर होतं, म्हणजे स्वतः ती मुलगी तो वर चूज करत होती. आणि पूर्वीच्या ज्या राजकन्या होत्या त्या व्यक्तीच्या पराक्रमावरती भाळल्या जायच्या. जर तिला प्रथम दर्शनीच कर्णाचं आचरण जे रूढ होतं ते आवडत नव्हतं, त्याच्यामध्ये विनम्रता नव्हती, त्या बेसिसवर तिने कर्णाला नाकारलेलं होतं. आणि तिने कर्णाला तो जो प्रण होता तो पूर्ण करून दिला नाही. मग कोणीही तिथं नसल्यामुळे द्रुपद राजा म्हणाला की इथे कोणीही नाही जो हा प्रण हे करू शकतो. काय शौर्य राहिले म्हणे आर्यावर्तामध्ये. सगळे राजे शक्तिहीन झालेत बहुतेक, त्यांच्यामध्ये वीर्य राहिलेलं नाही. तर अशा वेळी अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन म्हणतो की मी हा प्रण पूर्ण करू शकतो. अर्जुन तिथे जातो आणि खाली प्राण्याच्या प्रतिबिंबामध्ये बघून वरती त्या मत्स्याचा डोळा भेटतो आणि द्रौपदीच्या सोबत त्याचा विवाह होतो. आणि विवाह झाल्यानंतर द्रौपदीला घेऊन जेव्हा तो तिकडे त्या कुटियेकडे जातो, कारण ते ब्राह्मण कुमार त्यांनी अजून त्यांची ओळख सांगितलेली नसते. जेव्हा तो तिथे जातो तर कुंतीला गेल्यानंतर ते म्हणतो की आई बघ मी तुझ्यासाठी काय वस्तू आणली आहे, असं चुकीचा शब्द अर्जुन वापरतो. आणि कुंती हे ऐकल्यानंतर साहजिकच म्हणते की आणलंय ना काहीतरी, घ्या 5ही जणं वाटून. आणि कुंतीला वाचासिद्धी होती, ती जे बोलल ते खरं व्हायचंच. तर ज्यावेळी ते म्हणतं की आई तू काय बोललीस, 5ही जणं आम्ही कशी बायको वाटून घेऊ, माणसाला कसं वाटलं जाऊ शकतं. तर त्यावेळी कुंती खूप चिडते आणि ती म्हणते तुम्ही एका स्त्रीला वस्तू म्हणताय, आता तुम्हाला खरंच ही गोष्ट करावी लागेल. आणि त्यावेळी हे सगळे खूप चिंतेमध्ये पडलेले असताना भगवान श्रीकृष्ण तिथे येतात आणि ते सांगतात की हे जे आहे द्रौपदी हे तुझ्या नशिबात आहे, कारण कुंती तिच्या तोंडून कधीही असत्य बाहेर पडत नाही. पूर्वजन्मी तू महादेवाची खूप तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केलं होतं आणि त्यांच्याकडनं वरदान मिळवलं होता, त्यांच्याकडे वर मागितला होता की मला असा पती पाहिजे जो अत्यंत धर्मज्ञ, जो महाबलशाली, जो महापराक्रमी आणि धनुर्धर असेल, जो सर्वात सुंदर असेल आणि जो सगळ्यात सहनशील असेल. तर त्यावेळी शिवजी म्हणाले होते की एक नारायण सोडून एवढे गुण एका व्यक्तीमध्ये असू शकत नाही आणि नारायण तुझे पती व्हावे यासाठी तुला त्यांचीच तपश्चर्या करावं लागेल. पण ती म्हणाली की शिवजी तुम्ही आशुतोष आहात, तुम्ही कसं काय माझ्या तपश्चर्येचं मला हे देऊ शकत नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी सक्षम आहात, कृपया तुम्ही मला हा वरदान दिलाच पाहिजे. आणि तिच्या हट्टाला हे करून त्यांनी आशीर्वाद दिला की ठीक आहे तुला अशा पद्धतीचे पती मिळतील. आणि अशा 5 गुणांनी संपन्न असलेले तिला 5 पती या जन्मामध्ये स्वीकारावे लागले आणि ती द्रौपदी 5 पतींची पत्नी झाली. तर या द्रौपदीला प्रत्येकापासून एक पुत्र होता. नंतर अर्जुनाचं सुद्धा लग्न कृष्णाची बहीण सुभद्रा हिच्यासोबत होतं आणि त्या सुभद्रेपासून त्याला अभिमन्यू हा मुलगा झालेला होता. तर हे द्रौपदी अशा पद्धतीने 5 पांडवांची बायको झाली. मग आता हे 5ही पांडव ते पुन्हा हस्तिनापुरामध्ये आले. त्यांनी सांगितलं की आम्ही अजून जिवंत आहोत. आणि हे सगळं कारस्थान समोर आल्यानंतर तिथेच वाद सुरू झाला की कोण राजा होणार. आणि खऱ्या अर्थाने तर युधिष्ठिरच राजा होण्यासाठी सर्वोत्तम पात्र होता, पण कौरवांना ते राज्य पांडवांना द्यायचं नव्हतं. त्यामुळे हस्तिनापुराचे तुकडे करण्यात आले. हस्तिनापूर हे राज्य दुर्योधनाला दिलं गेलं. धृतराष्ट्रांनी पुत्रप्रेमाने अन्याय केला आणि हे जे दुर्योधनाला हे राज्य दिलं आणि पांडवांना खांडवप्रस्थ दिलं, जे जंगल होतं. तर ते खांडवप्रस्थ ह्या पांडवांनी त्यांच्या सामर्थ्याने ते सगळं जंगल बाजूला करून तिथे एक खूप सुंदर नगरी तयार केली, ज्याचं नाव इंद्रप्रस्थ त्यांनी ठेवलं. आणि या इंद्रप्रस्थाचे राजे झाले. इंद्रप्रस्थ इतकं वैभवशाली होतं, तर त्या राज्याचं वैभव अजून वाढावं ह्याच्यासाठी अर्जुनाला सर्व दिशेंना पाठवलं गेलं आणि अर्जुनाने सगळ्या राजांना जिंकून खूप सारं धनसंचय करून तिथे आणलं. त्यामुळं अर्जुनाचं नाव धनंजय पडलं. त्यानंतर युधिष्ठिराचा तिथे राजसूय यज्ञ केला गेला, जो यज्ञ करण्यासाठी व्यक्ती प्रचंड शक्तिमान आणि सामर्थ्यशाली असावा लागतो. आणि या राजसूय यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्णांना प्रमुख पूजेचं स्थान दिलं गेलं. सर्व देवी देवतासुद्धा तिथं उपस्थित होते ह्या महाराजसूय यज्ञामध्ये. आणि तिथे भगवान श्रीकृष्णांचा त्या शिशुपाल जो कृष्णाच्या
आत्याचाच मुलगा होता, पण तो त्यांचा प्रचंड द्वेष करायचा. त्या शिशुपालाने कृष्णाला खूप 100 शिव्या दिल्या, ते आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि कशा पद्धतीने शिशुपालाचा तिथे वध झाला. तर हे सगळे 100 कौरव तिथे गेलेले होते, आणि ते जे इंद्रप्रस्थाचं जे महाल होते ते विश्वकर्मानी बनवलेले होते. आणि ते असे महाल होते, त्यातला एक भाग होता तिथे मायावी महाल होता. म्हणजे तिथे असं जिथे वाटेल की जमीन आहे तिथे पाणी असायचं, जिथं असं वाटते की पाणी आहे तिथे जमीन असायची. असे खूप साऱ्या वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून ते महाल बनवलेले होते. असे विशेष ते महाल होते. आणि त्यातल्याच एका महालामध्ये चालत असताना दुर्योधन पूर्णपणे ते सगळं वैभव बघून त्याचं डोळे पूर्ण तो अत्यंत प्रभावित झालेला, पण त्याच्या मनामध्ये ती ईर्ष्या पेटत होती. आणि त्या क्रोधाने तो चालत असताना एका ठिकाणी त्याला वाटतं की जमीन आहे पण तिथे पाणी असतं, आणि तो पाण्यात पडतो. आणि त्यावरती द्रौपदी हसते, आणि ते हसल्यानंतर त्याचा अपमान दुर्योधनाला जो होतो तो प्रतिशोधाच्या अग्नीमध्ये जळत असतो. तो ह्या 5ही पांडवांना बोलावून आमंत्रण देतो की तुम्ही एका सण असतो, त्या सणानिमित्त त्यांना आमंत्रण दिलं जातं. 5ही पांडव आणि द्रौपदी तिथे येतात, आणि द्रौपदीने ते सर्व आलेले असताना तिथे त्यांना जुगार जे चौसर आहे ते खेळण्याचं आमंत्रण दिलं जातं. आता कोणताही जो क्षत्रिय राजा आहे त्याला दिलेलं जे आव्हान आहे युद्धाचं किंवा द्यूताचं, त्यांनी सहसा नाकारलेलं हे निर्बलतेचं लक्षण समजलं जातं. आणि युधिष्ठिराने हे स्वीकारलं. युधिष्ठिराने हे आवाहन स्वीकारल्यानंतर तो सगळा गेम सुरू झाला. 100 कौरवांचा जो मामा होता, गांधारीचा भाऊ शकुनी, तो हे खेळण्यामध्ये खूप एक्सपर्ट होता, निपुण होता, आणि तो त्याच्यामध्ये चीटिंग करण्यासाठी सुद्धा खूप निपुण होता. तो हे चौसर खेळत असताना तो त्याच्यामध्ये अशा पद्धतीने खेळत होता की युधिष्ठिर हा कायम हरत जातो. तो सगळी संपत्ती हरतो सुरुवातीला, त्यानंतर त्याचं राज्य हरतो. राज्य हरल्यानंतर सुद्धा ते त्याला अजून प्रलोभन देतात. प्रलोभनच्या इच्छेने युधिष्ठिर अजून पुढे खेळत जातो. मग तो त्याचे एक एक भाऊ लावतो. बरेच लोक म्हणतात की त्याची बायको काय वस्तू आहे का की तिला त्यांनी लावून दिली जुगारामध्ये आणि हारला. पण ही गोष्ट कोणी बघत नाही की ह्या आधी त्यांनी ह्या 5ही भावांना लावलं, मग स्वतःला लावलं, आणि हे सगळे हारल्यानंतर हे सगळेजण 5ही जण त्या 100 कौरवांचे दास झाले. आणि त्यानंतर ते म्हणाले की आता आमच्याकडे काही राहिलं नाही. त्यावेळी दुर्योधन म्हणाला की तुझ्याकडे एक गोष्ट आहे आणि ती खूप विशेष आहे. जर तू ती लावलंस तर आम्ही तुझं संपूर्ण राज्य आणि तुमचे सुद्धा जे दासत्व आहे ते रफादफा करतो, तुला सगळं परत मिळेल. तू ती गोष्ट म्हणे काय राहिलं म्हणे आता आमच्याकडे. म्हणजे तुझी बायको द्रौपदी, आणि द्रौपदीला सुद्धा ते त्या ह्याच्या खेळामध्ये लावतात, तिलाही हरतात. आणि अत्यंत इतिहासातला सर्वात घाणेरडा प्रकार या ठिकाणी होतो. रजस्वला असलेली जी द्रौपदी आहे ती एकांतामध्ये तिथे एक वस्त्र असते, तिला तिच्या केसांना धरून त्या दरबारामध्ये आणलं जातं. आणि दरबारामध्ये आणल्यानंतर कर्ण जो दुर्योधन आहे, दुर्योधन म्हणतो की दुःशासना ही द्रौपदी हिचे वस्त्र फेड आणि हे माझ्या ह्याच्यावरती बसवतो. यावेळी तिचे केस धरून आणलेलं असतं तिथे. ती प्रत्येकाकडे प्रार्थना करत असते, पण सगळी सभा तिथे मूक बनून राहते, आणि जो अन्याय होत असतो त्याच्याकडे मूकदर्शक बनून राहते, बघत राहते फक्त. कोणीही त्याच्या गोष्टीच्या आड येत नाही. आणि आड न आल्यानंतर कर्ण याची अशी अपेक्षा असते की द्रौपदीने मला प्रार्थना करावी आणि मग मी उभा राहील आणि म्हणेल की नको, हे करू नको. जो वीर असतो तो ही वाट बघत नाही की कुणीतरी आपल्याला प्रार्थना करेल आणि मग मी त्याची मदत करेल. पण ज्यावेळी द्रौपदी प्रत्येकासमोर हात जोडत असताना कर्णासमोर जेव्हा हात जोडत नाही, त्यावेळी कर्णाला इतका राग येतो, आणि तो इरेला पेटलेला कर्ण म्हणतो की ही द्रौपदी 5 पांडवांची वैश्य आहे, दुःशासना फेड हिचे वस्त्र. आणि दुर्योधन म्हणतो की हिला नग्न करून माझ्या मांडीवर बसव, आणि मांडी उघडी करून तो ती थोपटतो. त्याच वेळी दुर्योधन आपला भीम वचन घेतो की तू ही जी मांडी ठोकतोयस तीच मांडी फोडून फोडून त्याची खंडोळी करून टाकेल. आणि दुःशासन ज्या हातांनी द्रौपदीला ओढून आणतो, त्यावेळी भीमाने प्रतिज्ञा केलेली असते की माझ्या बायकोचे केस तू ओढून आणले, तुझ्या ज्या हातांनी तू तिचे केस धरले ते दोनही हात मी उखडून फेकेल, आणि तुझ्या छातीचं रक्त काढून माझ्या बायकोचे केस धुईल.
तुझ्या छातीचं रक्त मी पेईल, अशा भयंकर प्रतिज्ञा तिथे केल्या तरी. आणि द्रौपदीचा तो वस्त्रहरणाचा हे झालं, पण भगवान श्रीकृष्णांनी तिचं शील राखलं, त्या द्रौपदीची लाज राखली आणि ते वस्त्ररूपाने अवतरण होऊन ते द्रौपदीचं संरक्षण केलं. ज्यावेळी द्रौपदी ह्या कुरुसभेमध्ये तिचं वस्त्रहरण करण्याचा जो प्रकार सुरू होता, प्रत्येकाकडे विनंती केली, 5ही नवऱ्यांकडे विनंती केली, कोणीही येत नाही आहे. तिने तिची साडी घट्ट पकडून ठेवली, पण दुशासनामध्ये खूप ताकद होती. मग जेव्हा तिने तिच्या दातामध्ये तिचे वस्त्र पकडलेले होते की आता तरी मी स्वतःची रक्षा करेल, कोणी माझ्या रक्षणासाठी येत नाही, पण जेव्हा त्यांनी हिसका दिला आणि तिच्या दातातनं सुद्धा तिची साडी निसटली, त्यावेळी तिला कळालं की आता आपला कोणीही नाही. आणि दोन्ही हात वर करून गोविंद दामोदर माधवेती तिने हात वर केले आणि भगवान श्रीकृष्णच आता मला वाचवू शकतात. ज्यावेळी आपण संपूर्ण सगळ्या गोष्टींनी सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज, त्या भावनेने आपण भगवंतांना समर्पण करतो, त्यावेळी भगवंत आपलं रक्षण केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि द्रौपदीचं शील राखलं. त्यानंतर ते हरलेले जे पांडव होते त्यांना ह्या कौरवांनी, हे सगळा प्रकार घडल्यानंतर सर्वजणांचं असं मत पडलं की त्यांना त्यांचं राज्य देऊन टाकावं. दुर्योधन ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला की त्यांना त्यांचं राज्य तेव्हाच मिळेल ज्यावेळी ते 12 वर्षाचा वनवास पूर्ण करतील आणि 1 वर्ष अज्ञातवास स्वीकारतील. त्या अज्ञातवासामध्ये त्यांचं कोणालाही कळालं नाही पाहिजे की यांची ओळख काय. जर ती ओळख आपल्याला समजली की हे पांडव आहेत, तर त्यांना पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, अशी अत्यंत अन्याय असलेली अट त्यांच्यासमोर टाकली. ती सुद्धा पांडवांनी स्वीकारली, कारण ती त्यांची चूक होती की ते ह्या अशा चुकीच्या जुगारामध्ये ते सामील झाले. आणि तिथून पुढे हे 5ही पांडव वनामध्ये राहिले. वनामध्ये त्यांनी ह्या सगळ्या शांतीच्या काळामध्ये त्यांनी तो वनवास भोगला आणि वेगवेगळे अस्त्रशस्त्र त्यांनी विद्या शिकून घेतल्या. भीमाचं तेव्हा लग्न हिडिंबेशी झालं. वनामध्ये असताना हिडिंब राक्षसाला मारल्यानंतर हिडिंबा त्याची बायको झाली, त्यांच्यापासून घटोत्कच झाला, ती एक गोष्ट झाली. ह्या 12 वर्षाचा वनवास त्यांनी सहन केला. त्यानंतर 1 वर्षाच्या अज्ञातवासासाठी ते विराट नरेश जो होता, विराट नगरीचा राजा, या विराट नगरीच्या राज्यामध्ये ते राहिले. मग जो युधिष्ठिर होता तो कंकभट्ट ह्या नावाने राहिला होता आणि त्या राजासोबत तो चेस खेळायचा किंवा लुडो, जे चौसर असायची ते खेळायचा तिथे, आणि राजाचा दास बनून राहिलेला होता. जो भीम होता तो बल्लव या नावाने तिथे स्वयंपाकी म्हणून राजाच्या किचनमध्ये काम करत होता. अर्जुन हा या वनवासाच्या काळामध्ये असताना कृष्णाच्या आदेशाने तो स्वर्गामध्ये गेला होता इंद्राकडनं शस्त्रविद्या आणि दिव्य अस्त्र शिकून घेण्यासाठी. तर काही दिव्यास्त्र तो इंद्राकडे शिकून घेण्यासाठी तिथे रंभा नावाची, उर्वशी नावाची अप्सरा ही अर्जुनावरती आसक्त झाली. अर्जुनाने हात जोडून तिला विनवणी केली की तू माझ्यावरती आसक्त होऊ नको, तुझं प्रणय निवेदन मी स्वीकारू शकत नाही, कारण तू माझ्या पूर्वज पुरुरवा यांची पत्नी राहिलेली आहेस. त्यावर इंद्र जे माझे पिता आहेत त्यांची तू प्रेयसी आहेस, त्यामुळं मी तुझं प्रणय निवेदन स्वीकारू शकत नाही. तर उर्वशीने त्यावेळी अर्जुनाला शाप दिला की तू मला माता म्हणला आहेस, माझ्या सौंदर्याचा तू अपमान केला आहेस, तू कदाचित नपुंसक आहे, तू वीर नाही आहे, मी तुला शाप देते, 1 वर्षासाठी तू नपुंसक होऊन जाशील. आणि जेव्हा अर्जुन 12 वर्षाचा वनवास जेव्हा संपत आला, तर शेवटचं जेव्हा 1 वर्ष होतं त्यावेळी अर्जुन बृहनला अशा स्त्री रूपामध्ये, तो पुरुष म्हणजे तो किन्नरासारखा राहत होता. आणि तिथे विराट नरेश जो आहे त्याची जी मुलगी आहे उत्तरा, तिचा डान्स टीचर म्हणून तो तिथं राहिलेला होता. ते त्यांना वनवासाच्या अज्ञात, बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये बघत असतो की ही गोष्ट चुकीची घडली, ही आपल्या पद्धतीने नाही घडली. आता अर्जुनासारखा वीर, एक राजपुत्र जो महापराक्रमी आहे, ज्याचा इंद्रियांवर संयम आहे, असा असलेला व्यक्ती शाप दोन्ही हात जोडून स्वीकारतोय, म्हणजे ही गोष्ट किती लज्जास्पद आहे त्याच्यासाठी. पण ती गोष्ट तो स्वीकारतोय, पण अर्जुनाचं जे पौरुष आहे ते इतकं सहजासहजी लपण्यासारखं नव्हतं. पण या शापाने त्याला बेनिफिट झाला, त्याचं चांगलं झालं. त्याच्यामुळं काही गोष्टी ज्या आपल्या आयुष्यामध्ये प्रतिकूल घडत असतात, कधीकधी त्या मागेसुद्धा काय अनुकूलता लपलेली असते ही आपल्याला कधी दिसत नसते. आणि तो उत्तराचा डान्स टीचर बनून तिथं राहिल्यामुळे कोणालाही त्याचा संशय आला नाही. जो नकुल होता
तो एका गोशाळेमध्ये घोड्यांच्या पागेमध्ये जे आहे तबेला तिथे काम करत होता आणि जो सहदेव आहे तो गोशाळेमध्ये काम करत होता. अशा पद्धतीने हे पाचही पांडव त्या 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये तिथे लपून राहिलेले होते. शेवटच्या कालावधीमध्ये जेव्हा हे त्यांना 1 वर्षभर हे कौरव शोधत होते की हे कुठे आहेत, हे त्यांना कुठेही सापडले नाही. त्यांना असा त्यावेळी काय झालं की जी द्रौपदी होते ती सैरंध्री या दासीच्या रूपाने तिथलं जे विराट नरेश होते त्यांची जी राणी होती तिची केशभूषा करायची, म्हणजे हेअर स्टायलिस्टचं काम करायची. तर ज्यावेळी तिथे द्रौपदी होती तर तिला त्या राणीचा जो भाऊ होता त्याचं नाव होतं कीचक. या कीचकाला ती दासी आवडली, म्हणजे द्रौपदी आवडली आणि त्याने त्याच्या बहिणीला सांगितलं की मला ती पाहिजे. तर त्याची बहीण म्हणाली माझीच दासी आहे म्हणे, घेऊन जा तुला तिच्यासोबत हे करायला, मजा करायला. आणि तो तिच्या मागे मागे लागत होता. तर द्रौपदीने खूप त्याला सांगितलं की तू असं करू नकोस, पण त्यांनी काय ऐकलं नाही. तर ती म्हणाली की ठीक आहे म्हणे, मी तुला येते एकांतामध्ये भेटायला एका ठिकाणी, तर मी तिथं तुझी वाट बघेल, तू ये. आणि तिने त्यांची कंप्लेंट भीमाला आणि अर्जुनाला केली. भीमाला आणि अर्जुनाला केल्यानंतर भीम आणि अर्जुन म्हणाले की त्याला येऊ दे, आम्ही त्याचा बरोबर बेत पाहतो. आणि त्यांचा जो अज्ञातवासाचा कालावधी संपत आलेला होता. अर्जुन तिथे एक मोठा मृदंग घेऊन बसला आणि भीम तिथे जाऊन बसला आणि जेव्हा कीचक तिथे आला भीमाने त्याला इतकं मारलं की तिथंच त्याचा वध करून टाकला. आणि अर्जुनाने इतक्या मोठ्याने मृदंग वाजवला की कोणालाही ते समजलं नाही की इथं कोणाला तरी मारलं जातं आहे, आणि भीमाने त्याचा वध केला. ज्यावेळी ही बातमी संपूर्ण सगळीकडे पसरली की कीचक हा खूप सामर्थ्यवान होता, त्याच्यासारखा लढवय्या कोणी नव्हता, आणि हा कीचक एका स्वयंपाक्याकडनं मारला गेला. त्यावेळी यांना डाऊट आला की कदाचित ते लोक असू शकतात, पाचही पांडव. आणि हे त्यांची सगळी सेना, कर्णचा आणि 100 कौरव, हे सगळ्यांना घेऊन जेव्हा त्या राज्यावरती चाल करायला गेले, विराट नरेश जो होता तो घाबरला. आपलं राज्य छोटं आहे, आपण कसं काय एवढ्या सगळ्यांची लढायचं. पण यांचा अज्ञातवास संपत आलेला असल्यामुळं अर्जुन म्हणाला की काळजी करू नका, मी एकटा जाईल आणि त्यांना सगळ्यांना हरवून आणेल. तर अर्जुन त्या राजपुत्राचा, त्या विराट नरेशाचा जो मुलगा आहे त्याचा सारथी बनून तिथे गेला. पण त्या अर्जुनाने एकट्याने त्या शमी वृक्षाच्या डोलीमध्ये त्यांचे जे शस्त्र लपवलेले होते त्या दिवशी काढले. त्या दिवशी दसरा होता आणि या सगळ्या कौरवांची तो एकाच बाणाने सगळ्यांना मूर्छित केलं, म्हणजे बेशुद्ध केलं. आणि सगळ्यांची जी उत्तर वस्त्र असतात ज्याच्याने ते अंग ढाकतात ती सगळी उत्तरी सगळ्यांची काढून आणली आणि ते विराट नरेशाला भेट केली. आणि ही जे सगळ्यांची उत्तरी गायब आहे, जेव्हा सगळे जागे झाले कर्णासहित सगळ्या कौरवांचे सगळे लज्जास्पद त्या परिस्थितीने ते पुन्हा त्यांच्या राज्यामध्ये आले. आणि त्यांना कळालं की आता त्यांची आयडेंटिटी रिव्हील झालेली होती. आता संपूर्ण 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासही संपलेला होता. तरीसुद्धा हे कौरव आणि दुर्योधन त्यांचं राज्य त्यांना पुन्हा देण्यासाठी तयार नव्हते. आता मग हे त्यांचं राज्य देणं त्यांचं कर्तव्य होतं, पण ते त्यांनी केलं नाही. त्यांना पाहिजे होतं की एक गोष्टसुद्धा त्यांना द्यायची नाही, एक जमिनीचा तुकडासुद्धा मी त्यांना मिळू देणार नाही. तर ह्याच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांचे दूत म्हणून तिथे त्या सभेमध्ये गेले कौरवांच्या. आणि त्यांनी प्रार्थना केली की हे जे पाचही पांडव आहेत ते क्षत्रिय आहेत, तुमचेच भाऊ आहेत. खरं तर संपूर्ण राज्यावर त्यांचा अधिकार आहे, पण राज्यकर्ते असल्यामुळे राज्य करणं, शासन करणं क्षत्रिय असल्यामुळे हे त्यांचं कर्तव्य आहे. तर तुम्ही त्यांच्या धर्मापासून त्यांना विमुख करू नका. तुम्ही त्यांना थोडीशी जमीन दिली तरीसुद्धा चालेल, पण तुम्ही त्यांना त्यांचा अधिकार काहीतरी द्यायला पाहिजे. तर ते म्हणाले होते की त्यांना 5 गावं दिले तरी चालेल, ते ऐकायला तयार आहेत, युद्ध होणार नाही. तर त्यावेळी दुर्योधन अहंकाराने म्हणाला की सुईच्या टोकावर मावेल एवढंसुद्धा जमीन मी यांना कोणालाही देणार नाही. आणि मग युद्ध अटळ झालं. आणि आता ज्यावेळी कृष्ण तिथून जायला निघाले
दुर्योधनाला वाटलं की हा सगळ्यात मोठा मायावी आहे, हा त्यांच्याच बाजूने लढणार आणि ह्याची नारायणी सेना आहे, पहिले ह्याला कब्जात घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यांना सांगितलं की ह्याच्यावर आक्रमण करा. आणि सगळे कृष्णाला बेड्या ठोकण्यासाठी पळाले. तर कृष्णाने म्हणजे विश्वरूप तिथे दाखवलं, एक विशाल रूप, पूर्ण विश्वरूप नाही पण एक विशाल असं रूप, भगवंतांचं दिव्य रूप दाखवलं. ते रूप बघून सगळे घाबरले. पण तरीसुद्धा जे मूर्ख लोक आहे ते कधीही भगवंतांना शरणागती करत नाही. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात, नमाम दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमः मायया अपहृत ज्ञान आसुरम भावमाश्रिता. जे दुष्कृत लोक आहे, ज्यांचे पूर्वजन्मीचे खूप सारे पाप आहेत, असे लोक मला कधीही शरण येत नाही. ते खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करतील पण ते मला शरण येत नाही. आणि असे 4 प्रकारचे लोक आहेत. हे सगळे दुष्कृती नाहीत, पूर्वजन्मीचे पापी आहेत. तर त्या 4 लोकांचे काय वर्गीकरण केलेलं आहे, भगवंत म्हणतात की नामाम दुष्कृतीनो मूढ, जे मूढ आहेत, प्रपद्यन्ते नराधमा, जे नराधम आहेत, मायया अपहृत ज्ञान, ज्यांचं मायेने ज्ञान हरण केलेलं आहे, आणि आसुरम भावमाश्रिता, ज्यांचा आसुरी भाव आहे, ते मला कधीही शरण येत नाही. आणि दुर्योधन एवढं विशाल रूप आणि दिव्य भगवंतांचं दिव्यता बघूनही त्यांना शरण गेला नाही. त्यानंतर युद्ध अटळ होतं. युद्ध अटळ झाल्याने आता ज्या युद्धाचं सगळं ठरलं की युद्ध कधी होणार आहे, काय होणार आहे. आणि मोक्षदा एकादशीपासून ह्या युद्धाला सुरुवात होणार होती. युद्धाचं क्षेत्र निवडलं गेलं. या युद्धाचं क्षेत्र कुरुक्षेत्र, जिथं कुरुराजांनी खूप तपश्चर्या केलेली होती, हे क्षेत्र निवडलं गेलं. तर हे धर्मक्षेत्र आहे. यावरती कुरुराजांनी खूप अनेक वर्ष तपश्चर्या केलेली होती. आणि आता युद्धासाठी प्रत्येकजण त्याचे वेगवेगळ्या राज्यांसोबत संधी करू लागला. आणि सगळ्यांसोबत एक त्यांची आर्मी जास्त मोठी होईल ह्याचा प्रयत्न करू लागला. आणि संपूर्ण भारतवर्षातले सगळे राजे ह्या युद्धामध्ये सामील झाले. आता सगळे राजे ह्याच्यामध्ये सामील झालेले असताना आता अर्जुन, पांडवांची आणि कौरवांची कृष्णांकडे द्वारकेला जायचं राहिलेलं होतं. आता कौरवांची इच्छा होती की कृष्णाची जी नारायणी सेना आहे ती खूपच विशेष होती, ती खूप पराक्रमी, सगळे लढवय्ये त्याच्यामध्ये सैनिक होते आणि त्याच्यामध्ये विशेष अस्त्रशस्त्र होते जे खूपच विशेष होते. तर ही नारायणी सेना जिकडून जाईल तिकडचा विजय होणं हे निश्चित होणार, ही गोष्ट खूप सगळ्यांना माहिती होती. त्यामुळे दुर्योधन आणि अर्जुन हे दोघंही गेले. सुरुवातीला तिथे दुर्योधन गेला आणि दुर्योधन आधी गेला तेव्हा भगवान श्रीकृष्ण झोपलेले होते आणि दुर्योधन कृष्णाच्या डोक्याच्या जवळ तिथे जाऊन बसला, त्यांनी उठवलं नाही. पण जेव्हा अर्जुन आला त्यांनी पाहिलं तिथे दुर्योधन आज माझ्या आधी येऊन बसलेला आहे. अर्जुन गेल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या पायाजवळ जाऊन बसला. आता जेव्हा भगवान श्रीकृष्णांची झोप कंप्लीट होणार होती त्यांनी डोळे उघडले आणि त्यांनी पाहिलं पायाजवळ असलेली व्यक्ती प्रथम दिसणार. त्यांनी बघितलं की अरे अर्जुना, तू आलायस, ये म्हणे. आणि आल्यानंतर जेव्हा अर्जुनाला तिथे बघितलं, कृष्ण उठले, तर दुर्योधन लगेच म्हणायला लागला, अर्जुनने आधी मी आलो आहे, आधी कृष्ण तू माझी इच्छा पूर्ण करायला पाहिजे. तर कृष्ण म्हणाले, हे बघ, मी आधी अर्जुनाला बघितलेलं आहे, त्यामुळे मी आधी त्यालाच विचारणार की तुला काय हवं आहे काय नको आहे. तर कृष्णाने अर्जुनाची विचारपूस केली आणि मग म्हणे की मला माहिती आहे की तुम्ही दोघंही कोणत्या कारणासाठी आलेले आहात, पुढे मोठं युद्ध उभं ठाकलेलं आहे, पण ते युद्धामध्ये सामील होण्यापूर्वी माझी काय अट आहे ती तुम्ही समजून घ्यायला हवी. माझी ही अट आहे की या युद्धामध्ये मी माझ्यामध्ये आणि माझ्या सेनेमध्ये असे 2 भाग करतोय. मी अस्त्र उचलणार नाही, शस्त्र उचलणार नाही, आणि असा मी एकटा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला माझी संपूर्ण नारायणी सेना अस्त्रशस्त्रसहित. आता कृष्ण म्हणाले, अर्जुना, पहिली चॉईस तुला की तुला ह्या दोन्हींपैकी काय हवं आहे. तर दुर्योधनाला वाटलं की आता गेली, आपल्या हातून नारायणी सेना गेली. पण अर्जुनाने हात जोडून सांगितलं की हे भगवंता, मला तूच पाहिजे माझ्या बाजूने, आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या रथाचा तू सारथी व्हावास. तर दुर्योधनाने उगाचच तोंड सोडल्यासारखं केलं की अरे मला हे पाहिजे होतं, पण त्याला आतून खूप आनंद झालेला की जाऊ दे, बरं झालं, हा अर्जुन तसाही मूर्खच आहे, यांनी ही सगळी सेना घेऊन टाकली आणि ह्यांनी कृष्ण घेऊन टाकला, आपल्याला संपूर्ण सेना मिळते आहे. आणि तो उड्या मारत ते सगळी सेना घेऊन पुन्हा हस्तिनापुरामध्ये निघून गेला. तर कृष्णाने जेव्हा अर्जुनाला विचारलं की मी शस्त्र उचलणार नाही आहे, तू मला घेऊन काय करणार. तर त्यावेळी
अर्जुनाने हात जोडून सांगितलं की कृष्णा, तू जिकडून असशील, माझा हा विश्वास आहे की तू मायापती आहेस, तू सगळ्या गोष्टीचा परम नियंता आहेस, त्यामुळं तू ज्या बाजूने आहेस त्याच बाजूने विजय होणार हे निश्चित आहे. आणि विजयामुळे नाही, कारण तू माझा परम हितैषी आहेस, म्हणून तू मला माझ्या बाजूने हवा आहेस आणि तू माझ्या रथाचं सारथ्य करावं, तू माझा रथ चालवावा अशी माझी इच्छा आहे. आणि मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. युद्धाच्या जस्ट आधी सुरुवातीला जे मद्र नरेश होता, त्याचं नाव होतं शल्य. तर जो नकुल आणि सहदेवचा मामा होता, माद्रीचा भाऊ, तो शल्य येत असताना कौरवांनी फसवून त्या शल्याला हे पांडव भेटण्यापूर्वी त्यांना त्याच्या बाजूला करून घेतलं. आणि तो शल्य त्यांनी त्याला इतकं आदरातिथ्य केलं की त्या मिठाची चाड ठेवण्यासाठी इच्छा नसताना त्या शल्याला पांडवांच्या साईडनी सगळी सेना घेऊन युद्ध करायला आलेला शल्य कौरवांच्या बाजूनी युद्ध करतो. तर वनवासामध्ये असताना सुद्धा कौरवांनी खूप कारस्थानं केले, जसं दुर्वासा ऋषींना पाठवून त्यांना कसा शाप मिळेल ह्याचा प्रयत्न केला, पण पांडव नेहमी, भगवान श्रीकृष्ण नेहमी त्यांची सहायता करण्यासाठी होते. त्यानंतर जरासंधाचा वध जो भीमानी केला तो सुद्धा त्यांच्या वनवासाच्या काळामध्येच झाला होता. आणि असे खूप सारे कारस्थानं वनवासाच्या काळामध्ये झाले होते. हे सगळं सहन करत ज्यावेळी आता युद्ध होणार आहे, त्या युद्धभूमीवरती पांडवांची फक्त 7 अक्षौहिणी सेना उभी आहे, सज्ज आहे कौरवांशी युद्ध करण्यासाठी. आणि समोर कौरवांची 11 अक्षौहिणी सेना उभी आहे. त्याच्यामध्ये त्यांचे कमांडर इन चीफ, त्यांचं नेतृत्व करणारे भीष्म आहेत. आणि पांडवांचे जे सेनापती आहे तो आहे दुष्टद्युम्न, म्हणजे द्रुपद राजाचा मुलगा. अशा पद्धतीने हे कौरवांची आणि पांडवांची सेना एकामेकासोबत उभी आहे. अज्ञातवासामध्ये ज्यांच्याकडे ते अज्ञातवासामध्ये ज्या विराट नरेशाकडे होते, अर्जुन बृहणाला बोलून ज्या विराट नरेशाची मुलगी उत्तरा, तिला डान्स शिकवायचा, त्या उत्तराचं लग्न नंतर अभिमन्यूशी झालं. आणि अभिमन्यूशी लग्न त्यांचाच मुलगा परीक्षित आहे, ज्यांनी व्यासदेवांचं आणि बटिका यांचा मुलगा शुकदेव यांच्याकडनं भविष्यात भागवत ऐकलेला आहे. अर्जुनाच्या अजून 3 बायका होत्या द्रौपदी व्यतिरिक्त. सुभद्रा जी कृष्णाची बहीण आहे तिच्यापासून अभिमन्यू झालेला. उलुपी तिचा मुलगा इरवान होता. आणि चित्रगंधा तिचा बब्रुवाहन हा मुलगा होता. आणि भीमाचं हिडिंबाशी लग्न झालेलं वनवास काळामध्ये, तिचा मुलगा घटोत्कच. त्याची बायको मौरवी किंवा कामकंटिका, किंवा तिला अजून एक ऐलावती नावाचं एक नाव आहे, अहिलावती. आणि त्यांचा मुलगा बर्बरिक. तर हे अशा पद्धतीने हे सगळे असं आहे. कौरव आणि पांडव एकामेकांसमोर युद्ध करण्यासाठी सज्ज आहे. पांडवांची 7 अक्षौहिणी सेना, कौरवांची 18 अक्षौहिणी सेना, 11 अक्षौहिणी सेना, अशी 11 अक्षौहिणी सेना एकामेकांसमोर उभी आहे. 18 दिवसाच्या कालावधीमध्ये महाभारत घडलेलं आहे. आणि मोक्षदा एकादशीच्या दिवशी या महाभारत युद्धाची सुरुवात झाली. आणि ही सुरुवात व्हायच्या आधी ज्यावेळी अर्जुनाने हा रथ कृष्णाला सांगितलं की दोन्ही सेनेच्या मधोमध आणून रथ स्थापन कर, आणि त्याच्यानंतर अर्जुनाने तिथून पुढं कृष्णाचं आणि अर्जुनाचं त्या धर्मक्षेत्रावरती, धर्मक्षेत्र का, कारण कुरुराजाने ते तपश्चर्या केलेली आहे, कुरुक्षेत्रावरती जे युद्ध झालेलं आहे ते युद्ध म्हणजे महाभारत. आणि या महाभारतामध्ये या क्षणी जी प्रकट झाली, जी अवतीर्ण झाली, ती भगवंतांची दिव्यवाणी. जेव्हा अर्जुन या सगळ्या गोष्टीमध्ये भावनाविवश होऊन तो विव्हल होतो, तो नैराश्यग्रस्त होतो, अशा स्थितीमध्ये त्यांचा सारथी झालेला परमनियंत्रक पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाशी जो संवाद साधलेला आहे ती आहे श्रीमद्भगवद्गीता. श्रीमद्भगवद्गीता की जय. तर अशा पद्धतीने आपण भगवद्गीतेची पार्श्वभूमी पूर्ण समजून घेण्याचा आता प्रयत्न केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण सरळ श्रीमद्भगवद्गीतेमध्ये प्रवेश करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.